route, parenteral route can deliver transfusion fluids containing nutritives, glucose, electrolytes सारखे nutritives सुद्धा आपण हे parenteralनी देऊ शकतो. The limitation. First limitation is okay. First limitation is injection causes pain at the site of injection. Then the trained person are required to administer the drug. Okay. Third limitation आहे administration of drug through wrong route of injection may prove to be fatal. Okay. It is difficult to save a patient who overdoses. Okay. When overdose is given. Okay. There are chances of sensitivity reaction or allergic reaction. ओके हे काय आहेत लिमिटेशन्स आपण काल बघितले. त्यानंतर प्री फॉर्म्युलेशन फॅक्टर्स अँड एसेन्शियल रिक्वायरमेंट. प्री फॉर्म्युलेशन इन्व्हॉल्व्स द स्टडी अबाउट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. ओके ड्रग सबस्टन्सेस फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट, मॉलिक्युलर स्ट्रक्चर, वेट, ओके पार्टिकल साइज, शेप, आयोनायझेशन कॉन्स्टंट, ओके पार्टिशन कोएफिशियंट आणि हायग्रोस्कोपिसिटी हे सर्व फॅक्टर आपण काल बघितलेत आणि ते फॉर्म्युलेशन वरती कसे अफेक्ट करतात आणि का स्टडी करायचे प्री फॉर्म्युलेशन. नेक्स्ट बघा इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर फॉर्म्युलेशन. आता पॅरेंटरल फॉर्म्युलेशन साठी इसेन्शियल रिक्वायरमेंट काय काय आहेत. ओके द फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन्स नीड केअरफुल प्लॅनिंग टू नॉलेज ऑफ दी मेडिकमेंट्स अँड ॲडिटिव्ह्स टू बी युज्ड. ओके याच्यामध्ये व्हेइकल्स आणि ॲडिटिव्ह्स आपण बघत होतो का. ओके व्हेइकल्स मध्ये ॲक्वियस आणि नॉन ॲक्वियस व्हेइकल्स. ओके ॲक्वियस व्हेइकल आपण बघितलं वॉटर फॉर इंजेक्शन. आता नॉन ॲक्वियस व्हेइकल्स बघूयात. द कॉमनली युज्ड नॉन ॲक्वियस व्हेइकल्स आर ऑइल्स अँड अल्कोहोल. ओके हे कॉमनली यूज केले जातात नॉन ॲक्वियस मध्ये. ॲक्वियस मध्ये वॉटर फॉर इंजेक्शन. नॉन ॲक्वियस व्हेइकल commonly used non-aqueous vehicles are oils and alcohols. Fixed oils such as arachis oils मध्ये बघा oils मध्ये fixed oil use केले जातात such as arachis oil, cottonseed oil, almond oil and sesame oil are used as vehicle. Okay, the oily vehicles are generally used when depot effect of drug is required. Okay, हे जे oily vehicles आहेत ते कधी यूज केले जातात are generally used when depot effect of drug is required. Depot effect means depot injection is a term here for an injection formulation of a medicament which release slowly over time. Okay, ते रिलीज आहे ड्रगचं ते काय होतं slowly over time of medication which releases slowly over time to prevent less frequent administration. Okay, काही ड्रग जर फ्रिक्वेंटली द्यायची गरज असेल तर अशा वेळेस हे डिपोट इंजेक्शन दिलं जातं म्हणजे त्या ड्रगचा रिलीज काय होतो तिथं स्लोली. आणि हे कधी दिलं जातं द पेशंटला म्हणजे हु कॉमनली फॉरगेट टू टेक देअर मेडिसिन. जर फ्रिक्वेंटली गरज असेल तर डोस घ्यायची आणि जो पेशंट विसरत वगैरे असेल तर अशा वेळेस हे डिपोट इंजेक्शन दिलं जातं. या डिपोट इंजेक्शन मध्ये काय होतं ड्रगचा रिलीज जो आहे तो स्लोली होतो लॉंग टर्म साठी. डिपोट इफेक्ट ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड ऑफ दी मेडिकमेंट आर यूज. ओके त्याच्यामध्ये हे ऑइली व्हेइकल यूज केले जातात. त्याच्यानंतर ऑर दी मेडिकमेंट्स आर इनसोल्युबल ऑर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर किंवा मेडिकमेंट जे आहेत ते इनसोल्युबल किंवा स्लाइटली सोल्युबल असतील वॉटर मध्ये ऑर दी ड्रग इज सोल्युबल इन ऑइल किंवा जे ड्रग इनसोल्युबल असतील वॉटर मध्ये स्लाइटली सोल्युबल असतील वॉटर मध्ये किंवा जे ड्रग ऑइल मध्ये सोल्युबल असतील. एक्झाम्पल दिलं त्याचं डायमरकॅप्रोल. ओके डायमरकॅप्रोल इंजेक्शन बाय युझिंग अरॅचिस ऑइल व्हेइकल. डायमरकॅप्रोल जे इंजेक्शन आहे जो ड्रग आहे तर त्याच्यामध्ये अरॅचिस ऑइल हे व्हेइकल यूज केलं जातं कारण ते काय आहे ऑइल मध्ये सोल्युबल आहे वॉटर मध्ये ते इनसोल्युबल आहे. त्याच्यामुळं हा जो ड्रग किंवा हे जे इंजेक्शन आहे ते अरॅचिस ऑइल हे व्हेइकल यूज करून फॉर्म्युलेट केलं जातं. नेक्स्ट बघा इथाइल अल्कोहोल इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ
हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन. त्याचबरोबर हायड्रोकॉर्टिसोनचं जे इंजेक्शन आहे तर हायड्रो इथाइल अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह होतं, त्याच्यामुळं इथाइल अल्कोहोल हे व्हेइकल हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन मध्ये यूज केलं जातं. काय बघतो आपण? नॉन ॲक्वियस व्हेइकल, त्याच्यामध्ये ऑइल्स आणि अल्कोहोल हे व्हेइकल म्हणून यूज केले जातात नॉन ॲक्वियस मध्ये. नेक्स्ट बघा, हायड्रोकॉर्टिझोन इज इनसोल्युबल इन वॉटर, हेन्स द सोल्युशन इज मेड इन 50% अल्कोहोल. हे जे हायड्रोकॉर्टिझोन आहे हे काय इनसोल्युबल आहे वॉटर मध्ये, त्याच्यामुळे हे 50% अल्कोहोल मध्ये 50% अल्कोहोल यूज करून त्याचं सोल्युशन बनवलं जातं. नेक्स्ट बघा, अल्कोहोल कॉजेस पेन अँड टिश्यू डॅमेज ऍट द साइट ऑफ इंजेक्शन. अल्कोहोल काय करतंय, जिथं आपण इंजेक्शनच्या साईडला देतो तिथं टिश्यू डॅमेज आणि इट कॉजेस पेन अँड टिश्यू डॅमेज. त्याच्यामुळं ओके, इट इज नॉट युज्ड कॉमनली, त्याच्यामुळे काय कॉमनली यूज केलं जात नाही. अल्कोहोल काय कॉमनली यूज केलं जात नाही व्हेइकल म्हणून, फक्त काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये ते यूज केलं जातं. प्रोपिलिन ग्लायकॉल इज यूज्ड ॲज व्हेइकल इन द प्रिपरेशन ऑफ डिगॉक्सिन इंजेक्शन. त्याचबरोबर डिगॉक्सिनचं जे इंजेक्शन आहे त्याच्यामध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल हे व्हेइकल यूज केलं जातं. इट इज रिलेटिव्हली नॉन टॉक्सिक बट इट कॉजेस पेन ऑन सबक्युटेनियस ऑर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. ओके, हे प्रोपिलिन ग्लायकॉलचं जे आपण व्हेइकल यूज करतोय हे काय नॉन टॉक्सिक आहे म्हटलंय, बट इट कॉजेस पेन ऑन सबक्युटेनियस अँड इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. जर हे सबक्युटेनियसली किंवा इंट्रामस्क्युलरली दिलं डिगॉक्सिन इंजेक्शन बाय युजिंग प्रोपिलिन ग्लायकॉल ॲज अ व्हेइकल, इट कॉजेस पेन ऑन सबक्युटेनियस अँड इंट्रामस्क्युलर ओके रिजन. ठीक आहे, हे झाले नॉन ॲक्वियस व्हेइकल. Sometimes polyethylene glycol and glycerin usually diluted with sterile water are used to prepare solution for injection. त्याचबरोबर काही वेळेस पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन हे काय केलं जातं, डायल्यूट केलं जातं स्टराईल वॉटर बरोबर आणि सोल्युशन म्हणून यूज केलं जातं इंजेक्शन मध्ये. दे आर युज्ड ॲज सॉल्वंट ॲज वेल ॲज टू इन्क्रीज दी स्टॅबिलिटी ऑफ सर्टन प्रिपरेशन. ओके, मग हे काय पॉलिथिलीन ग्लायकॉल ग्लिसरीन वगैरे काय करतात, यूज ॲज सॉल्वंट म्हणून सुद्धा यूज होतं आणि हे काय करतं, त्या प्रिपरेशनची त्या सोल्युशनची किंवा इंजेक्शनची स्टॅबिलिटी सुद्धा वाढवत आहेत, मेंटेन करतायत हे पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन. समजलं नॉन ॲक्वियस व्हेइकल्स. ॲक्वियस मध्ये वॉटर फॉर इंजेक्शन, पायरोजन्स वगैरे ते कसे फिल्टर केले जातात. त्यानंतर नॉन ॲक्वियस व्हेइकल्स मध्ये ऑइल्स आणि अल्कोहोल्स यूज केले जातात. ऑइल्स मध्ये फिक्स्ड ऑइल, अराचिक ऑइल, फिक्स्ड ऑइल मध्ये अराचिक ऑइल, कॉटन सीड ऑइल, आल्मंड ऑइल, सिसम ऑइल हे यूज केलं जातं व्हेइकल म्हणून. ओके, आणि हे कशासाठी यूज केलं जातं, जेव्हा डिपॉट इफेक्ट गरजेचा आहे पेशंटला, म्हणजे स्लोली रिलीज त्या ड्रगचा गरजेचा आहे तेव्हा, किंवा जे मेडिकमेंट इनसोल्युबल असतील वॉटर मध्ये तर अशा वेळेस ते ऑइल आणि अल्कोहोल ऑइल यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघितले डायमर कॅप्रोल इंजेक्शन, जे की अराचिक ऑइल व्हेइकल यूज करून बनवलं जातं. त्याच्यानंतर इथाइल अल्कोहोल सुद्धा यूज केलं जातं हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन मध्ये. 50% अल्कोहोलचं सोल्युशन बनवलं जातं आणि हायड्रोकॉर्टिसोन त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून ते इंजेक्शन बनवलं जातं. आणि अल्कोहोल जे आहे कॉजेस pain and tissue damage at the site of injection, therefore it is not used commonly. Okay, propylene glycol is used as vehicle in the preparation of digoxin injection. Propylene glycol कधी यूज केलं जातं, digoxin injection मध्ये यूज केलं जातं. It is relatively non-toxic but it causes pain in subcutaneous and intramuscular region. Okay, sometimes polyethylene glycol and glycerin usually diluted with sterile water. काही वेळेस काय केलं जातं, polyethylene glycol आणि glycerin जे आहे डायल्यूट केलं जातं स्टराईल वॉटर बरोबर. अँड आर यूज टू प्रिपेअर सोल्युशन्स फॉर इंजेक्शन. आणि हे जे डायल्यूट केलेलं पॉलिथिलीन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन आहे ते इंजेक्शन मध्ये सोल्युशन म्हणून यूज केलं जातं. ओके, हे सॉल्वंट म्हणून यूज होतातच, पण इट ऑल्सो इन्क्रीजेस दी स्टॅबिलिटी ऑफ सर्टन प्रिपरेशन. हे झाले नॉन ॲक्वियस व्हेइकल. नेक्स्ट बघा ॲडिटिव्ह व्हेइकल्स. काय बघतोय आपण, इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर फॉर्म्युलेशन. त्याच्यामध्ये व्हेइकल्स बघितले ॲक्वियस आणि नॉन ॲक्वियस. आता ॲडिटिव्ह बघूयात. ॲडिटिव्ह मध्ये सोल्युबलायझिंग एजंट, स्टॅबिलायझर्स, बफरिंग एजंट, अँटीबॅक्टेरियल एजंट, चिलेटिंग एजंट, ओके, सस्पेंडिंग, इमल्सिफाइंग अँड वेटिंग एजंट, टोनिसिटी फॅक्टर ॲडिटिव्ह मध्ये आपल्याला बघायचे. ओके, additives. Okay, these substances are added to increase the
स्टॅबिलिटी और क्वालिटी ऑफ दी प्रोडक्ट. ऍडिटिव्ह काय आहेत? आर दी सबस्टन्सेस आर ऍडेड टू इन्क्रीज दी स्टॅबिलिटी और क्वालिटी ऑफ दी प्रोडक्ट. स्टॅबिलिटी आणि जी क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी हे ऍडिटिव्ह यूज केले जातात पॅरेंट ड्रग्स मध्ये. दिस ऍडिटिव्ह शुड बी यूज्ड ओनली व्हेन इट इज नेसेसरी. ओके, हे जे ऍडिटिव्ह आहेत हे जेव्हा गरजेचं असेल तेव्हाच यूज केले जातात फॉर्म्युलेशन मध्ये. While selecting the additives, care must be taken that they should be compatible both physical and chemical with the entire formulation. जेव्हा हे आपण ऍडिटिव्ह सिलेक्ट करत असतो तर त्यावेळेस त्याची कम्पॅटिबिलिटी चेक करायची फिजिकल आणि केमिकल विथ दी एंटायर फॉर्म्युलेशन बरोबर ते त्याची कम्पॅटिबिलिटी काय करायची? चेक करायची. जेव्हा आपण हे ऍडिटिव्ह सिलेक्ट करतो फॉर्म्युलेशन मध्ये ऍड करण्यासाठी. ते शुड बी ऍडेड इन मिनिमम पॉसिबल क्वांटिटी. आणि हे कसे असले पाहिजेत? मिनिमम क्वांटिटी मध्ये. द फॉलोइंग ऍडिटिव्ह आर कॉमनली युज्ड इन द प्रिपरेशन स्टेबल पॅरेंटल प्रिपरेशन. ओके, आता यापैकी आपण सोल्युबलायझिंग एजंट वगैरे जे ऍडिटिव्ह आहेत ते आपण बघणार आहे. हे जे ऍडिटिव्ह आहेत इट शुड बी ऍडेड इन मिनिमम पॉसिबल क्वांटिटी. मिनिमम क्वांटिटी मध्ये आपल्याला हे ऍड करायचे. काय ऍड करायचे? फॉर दी स्टॅबिलिटी और क्वालिटी ऑफ दी प्रोडक्ट इन्क्रीज करण्यासाठी. Okay, and these additives should be used only when it is necessary to use them. जर गरज असेल तर ते यूज करायचे मिनिमम क्वांटिटी मध्ये आणि स्टॅबिलिटी आणि क्वालिटी त्या प्रोडक्टची वाढवण्यासाठी. आणि त्याचबरोबर care must be taken that they should be compatible both physical and chemical with the entire formulation. त्याची फिजिकल केमिकल कम्पॅटिबिलिटी सुद्धा चेक करायची एंटायर फॉर्म्युलेशन सोबत. देन नेक्स्ट बघा, solubilizing agent. First additive is solubilizing agent. These are used to increase the solubility of drugs which are slightly soluble in water. The solubility of drug is increased by using surface active agents like rinse and polysorbate or by using co-solvent. Okay, solubilizing agent काय यूज केले जातात? Used to increase the solubility. Solubility increase करण्यासाठी हे solubilizing agent यूज केले जातात. ओके, which are slightly soluble in water. Okay, the solubility of drug is increased by using surface active agents. जी solubility आहे ती कशी इन्क्रीज केली जाते? बाय युजिंग सरफेस ऍक्टिव्ह एजंट. त्याच्यामध्ये ट्विन 20, 80, 60 माहित असेल ट्विन्स. अँड पॉलिसॉर्बेट और बाय युजिंग को-सॉल्व्हंट. तर ही सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी हे ट्विन्स, पॉलिसॉर्बेट किंवा को-सॉल्व्हंट म्हणजे वॉटर, अल्कोहोल असे. तर हे को-सॉल्व्हंट यूज केले जातात किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट को-सॉल्व्हंट म्हणतात त्याला. काय बघतो आपण ऍडिटिव्ह मध्ये? सोल्युबलायझिंग एजंट. दिस आर यूज टू इन्क्रीज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी त्या ड्रगची इन्क्रीज करण्यासाठी जे आपण सबस्टन्सेस ऍड करतोय त्याला सोल्युबलायझिंग एजंट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ट्विन्स आहेत, पॉलिसॉर्बेट आणि को-सॉल्व्हंट जे आहेत हे काय आहेत? सोल्युबलायझिंग एजंट फॉर इन्क्रीज दी solubility of drug. Next बघा stabilizers. Okay, the drugs in the form of solution are more liable to deteriorate due to oxidation and hydrolysis. Okay, the stabilizers are added in the formulation to prevent this. Okay, stabilizers काय ऍड करायचे parent drugs मध्ये? Okay, the drugs in the form of solution are more liable to deteriorate due to oxidation and hydrolysis. जे सोल्युशन फॉर्म मधले ड्रग आहेत ते डिटोरिओरेट होत आहेत पटकन त्याचं ऑक्सिडेशन आणि हायड्रोलायसिस झाल्यामुळं. तर हे स्टॅबिलायझर्स काय करतात? स्टॅबिलायझर्स आर ऍडेड इन दी फॉर्म्युलेशन टू प्रिव्हेंट दिस. स्टॅबिलायझर्स काय करतात? ऑक्सिडेशन आणि हायड्रोलायसिस जे आहे प्रिव्हेंट करण्यासाठी स्टॅबिलायझर्स यूज केले जातात. द ऑक्सिडेशन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ऍडिंग अ सुटेबल अँटीऑक्सिडंट. जे ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे तर ह्यासाठी ही कशी प्रिव्हेंट केली जाते? बाय ऍडिंग सुटेबल अँटीऑक्सिडंट सच ॲज थायोयुरिया, ascorbic acid, sodium metabisulfite, or the product is sealed in the atmosphere of nitrogen or carbon dioxide. ऑक्सिडेशन रिएक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट यूज केले जातात. नेक्स्ट बघा हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय युजिंग अ नॉन ॲक्वियस व्हेइकल. हायड्रोलिसिस कसं प्रिव्हेंट केलं जातं?
नॉन ॲक्वियस व्हेकल यूज करून म्हणजे ऑइल किंवा अल्कोहोल और बाय ऍडजस्टिंग द पीएच ऑफ द प्रिपरेशन किंवा त्या प्रिपरेशनचा पीएच ऍडजस्ट करून हायड्रोलिसिस मेंटेन केलं जातं. ओके, आता त्याचे काही एक्झाम्पल लिहिलेत बघा. अँटीऑक्सिडंटचे. अँटीऑक्सिडंट मध्ये 3 टाइप आहेत, सॉरी 2 टाइप आहेत, वॉटर सोल्युबल आणि ऑइल सोल्युबल. वॉटर सोल्युबल मध्ये बघा सल्फ्युरिक ऍसिड, साल्ट, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आयसोमर्स आणि थायोड डेरिव्हेटिव्ह यूज केले जातात वॉटर सोल्युबल अँटीऑक्सिडंट्स मध्ये. ऑइल सोल्युबल मध्ये बघा प्रोपाइल गॅलेट, ब्युटायलेटेड हायड्रोक्सिनोझोल, देन ऍस्कॉर्बिल पाल्मिटेट, अल्फा टोकोफेरॉल हे ऑइल सोल्युबल अँटीऑक्सिडंट यूज केले जातात. ठीक आहे. स्टॅबिलायझर्स काय आहेत, जे सोल्युशन फॉर्म मध्ये ड्रग आहेत, इट मोर लेबल टू डिटेरिओरेट, आणि त्याचं म्हणजे डिटेरिओरेशन कशामुळे होते, ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिसच्या रिएक्शन तिथं झाल्यामुळे, आणि हे ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिस थांबवण्याचं काम हे स्टॅबिलायझर्स करत असतात. स्टॅबिलायझर्स आर ॲडेड टू फॉर्म्युलेशन to prevent oxidation and hydrolysis. The oxidation can be prevented by adding suitable antioxidant. Oxidation जे आहे ते कसं प्रिव्हेंट केलं जातं, बाय ऍडिंग सुटेबल अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट ऍड केलं जातं त्याच्यामध्ये थायोयुरिया, ऍस्कॉर्बिक ऍसिड, सोडियम मेटाबायसल्फाइड और प्रोडक्ट. ओके, हे अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये ऍड केले जातात फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. थायोयुरिया, ऍस्कॉर्बिक ऍसिड, सोडियम मेटाबायसल्फाइड सारखे. किंवा प्रोडक्ट इज सील्ड इन अन ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजन और कार्बन डायऑक्साइड. किंवा ते जे प्रोडक्ट आपण सील करणार आहे, इंजेक्शन सील करणार आहे, ते कसं सील केलं जातं, इन अन ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजन और कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड किंवा नायट्रोजनचा ॲटमॉस्फिअर बनवून त्याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट बनवलेला आहे इंजेक्शन, ते सील केलं जातं फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ ऑक्सिडेशन. देन हायड्रोलिसिस कसं प्रिव्हेंट केलं जातं. ओके, hydrolysis can be prevented by using a non-aqueous vehicle or by adjusting the pH of the preparation. ओके, हायड्रोलिसिस साठी काय करायचं, ते ड्रगचं हायड्रोलिसिस होऊ नये त्यासाठी नॉन ॲक्वियस व्हेकल यूज करायचे किंवा त्या प्रिपरेशनचा पीएच ऍडजस्ट करायचा हायड्रोलिसिस न होण्यासाठी. देन अँटीऑक्सिडंट मध्ये 2 टाइपचे अँटीऑक्सिडंट आहेत, वॉटर सोल्युबल आणि ऑइल सोल्युबल. वॉटर सोल्युबल मध्ये सल्फ्युरिक ऍसिड, साल्ट, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आयसोमर्स आणि थायोड डेरिव्हेटिव्ह. ओके, ऑइल सोल्युबल मध्ये प्रोपाइल गॅलेट, ब्युटायलेटेड हायड्रॉक्सी एनिझोल, देन ऍस्कॉर्बिल पाल्मिटेट आणि अल्फा टोकोफेरॉल हे ऑइल सोल्युबल अँटीऑक्सिडंट यूज केले जातात. ओके, तुम्हाला ज्या नोट्स मी ह्याला दिलेल्या होत्या गुगल क्लासरूमला, त्या समजतायत का? गुगल क्लासरूमच्या नोट्स कॅप्सूलच्या. आलदार मॅडम, Yes, ma'am. समजतेत ना? Yes. का हँड रिटन तिथे टाकायच्या? सोनाली पाटील, हा मॅडम, प्राजक्ता पवार, रोहन सुतार, बोला पटपट. अरे बाळांनो बोला, समजतायत का त्या नोट्स? स्टडी करताय का तुम्ही? काल जी असाइनमेंट दिली ती सॉल्व्ह केली का? असाइनमेंटचे क्वेश्चन टाकले होते मी. मिसाळ, गौरी मिसाळ मॅडम, रोल नंबर 37. रोल नंबर 37. Absent. Yes, ma'am. हा मॅडम, गौरी मिसाळ म्हटल्यानंतर रिस्पॉन्स देते मॅडम. समजतंय का मिसाळ मॅडम? Yes, ज्या ma'am. मी नोट्स टाक त्याच्यामधून तुम्हाला ते असाइनमेंट सॉल्व्ह करायची आहे. केली का? केली का असाइनमेंट सॉल्व्ह? No, ma'am.
कधी करताय मग ती असाइनमेंट सॉल्व? हा, बिराजदार, रोल नंबर 9. प्रमोद Yes, madam. बिराजदार. हा, असाइनमेंट कधी सॉल्व करताय? करतो मॅडम. ठीक आहे, समजलंय का? हो मॅडम. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. मॅम, हा, बोला. असाइनमेंटचे क्वेश्चन्स नाहीयेत. गुगल क्लासरूमला टाकलीत का? नाही आले मॅडम. नाही येत का? बरं ठीक आहे, मी लेक्चर झाल्यानंतर टाकते. ओके, कंटिन्यू करूयात आपण. अँटीऑक्सिडंट, वॉटर सोल्युबल आणि ऑइल सोल्युबल. वॉटर सोल्युबल मध्ये सल्फ्युरिक ऍसिड, साल्ट, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आयसोमर्स आणि थायर डेरिव्हेटिव्ह. ऑइल सोल्युबल मध्ये प्रोपाइल गॅलेट, ब्युटाइलेटेड हायड्रॉक्झिॲनिझोल, ऍस्कॉर्बिल पाल्मिटेट आणि अल्फा टोकोफेरॉल. देन नेक्स्ट ऍडिटिव्ह आहे आपला बफरिंग एजंट. Okay, the degradation of the preparation which is due to change in the pH can be prevented by adding a suitable buffer. जेव्हा pH चेंज होते प्रिपरेशनचा, त्यावेळेस जे डिग्रेडेशन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी बफरिंग एजंट ऍड केले जातात टू मेंटेन दी डिझायर्ड pH. ओके, pH मेंटेन साठी हे बफरिंग एजंट यूज केले जातात. नेक्स्ट बघा. मॅम, हा, मॅम रोल नंबर 34 नेटवर्क इश्यूमुळे लेफ्ट झाले, ऍड करा. ते वेट करा, मलाच नेटवर्क इश्यू आहे थोडा वेळ.
ओके, ठीक आहे, कंटिन्यू करूयात आपण. ओके, अँटीऑक्सिडंट बघितले. त्याच्यानंतर बफरिंग एजंट काय ऍड करायचे फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ डिग्रेडेशन ऑफ प्रिपरेशन ड्यू टू चेंज इन दी पीएच. आणि डिझायर्ड पीएच मेंटेन करण्यासाठी हे बफरिंग एजंट ऍड केले जातात. ओके, पीएच बफर सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज इथं दिले. पीएच 3.5 to 5.7 असेल तर मेंटेन करायचं असेल तर ऍसिटिक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड आणि ऍसिटेट बफर सिस्टीम यूज केली जाते. कॉन्सन्ट्रेशन त्याचं किती आहे 1 to 2%. त्याच्यानंतर 2.5 to 6 जर पीएच मेंटेन करायचं असेल तर बफर सिस्टीम सिट्रिक ऍसिड आणि सिट्रेट यूज केलं जातं. बफर सिस्टीम आहे सिट्रिक ऍसिड सिट्रेट 1 to 5% कॉन्सन्ट्रेशन त्याचं यूज केलं जातं. त्याच्यानंतर 6 to 8.2 पीएच मेंटेन करायचं असेल तर फॉस्फरिक ऍसिड आणि फॉस्फेट बफर सिस्टीम यूज केली जाते. कॉन्सन्ट्रेशन 0.8 to 2 बफर कॉन्सन्ट्रेशन. आणि जर पीएच 8.2 to 10.2 पर्यंत मेंटेन करायचं असेल तर ग्लुटामिक ऍसिड आणि ग्लुटामेट यूज केलं जातं बफर सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेशन 1 to 2. Then antibacterial agent. Okay, antibacterial agent. The substances are added in adequate quantity to prevent the growth of microorganisms during storage. So these substances act as preservative. Antibacterial agent काय यूज करायचे? These substances are added in adequate quantity to prevent the growth of microorganism. काय यूज करायचे? To prevent the growth of microorganism during storage. So these substances act as preservative. Okay, microorganism ची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल एजंट यूज केले जातात. त्याच्यामुळं ह्याला प्रिझर्वेटिव्ह सुद्धा म्हटलं जातं अँटीबॅक्टेरियल एजंटला. नेक्स्ट बघा, अँटीबॅक्टेरियल एजंट्स आर ऍडेड इन दी सिंगल डोस कंटेनर्स where parenteral products are sterilized by filtration method and in multi-dose containers to prevent microbial contamination. Okay, antimicrobial agent जे आहेत ते सिंगल डोस कंटेनर्स मध्ये यूज केले जातात. आणि मल्टी डोस कंटेनर्स मध्ये काय केले जाते? पॅरेंट्रल जे आहेत तर ते स्टरलाइज केले जातात बाय
फिल्ट्रेशन मेथड. ओके, मल्टी डोस कंटेनर्स मध्ये अँटीमायक्रोबियल एजंट सिंगल डोस कंटेनर्स मध्ये ऍड केले जातात. अँड वेअर पॅरेंटल प्रोडक्ट आर स्टरलाइज्ड बाय फिल्ट्रेशन मेथड अँड इन मल्टी डोस कंटेनर्स टू प्रिव्हेंट मायक्रोबियल कंटॅमिनेशन. ओके, नेक्स्ट बघा, सम टिपिकल प्रिझर्वेटिव्ह युज्ड इन पॅरेंटल सस्पेन्शन्स अँड देअर कॉमनली युज्ड कॉन्सन्ट्रेशन दिले इथं. टिपिकल प्रिझर्वेटिव्ह आणि ते पॅरेंटल सस्पेन्शन अँड देअर कॉमनली युज्ड कॉन्सन्ट्रेशन. ओके, टिपिकल प्रिझर्वेटिव्ह फर्स्ट आहे बेन्झाइल अल्कोहोल. ओके, 0.9% टू 1.5% कॉन्सन्ट्रेशन त्याचं यूज केलं जातं. देन मिथाइल पॅराबेन 0.18% टू 0.2% कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. प्रिझर्वेटिव्ह बघतोय आपण. देन प्रोपाइल पॅराबेन 0.02% एवढं कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. देन बेन्झाल्कोनियम क्लोराइड 0.01% टू 0.02% यूज केलं जातं. देन थायोमार्साल 0.01% टू 0.01% हे प्रिझर्वेटिव्ह कॉमन त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि हे कॉमन प्रिझर्वेटिव्ह यूज केले जातात पॅरेंटल्स मध्ये. अँटीबॅक्टेरियल एजंट मध्ये बघतोय आपण. अँटीबॅक्टेरियल एजंट काय करतात? प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करायचं काम हे अँटीबॅक्टेरियल एजंट करत असतात. ओके, सिंगल डोस कंटेनर्स मध्ये ऍड केले जातात. म्हणजे जे पॅरेंटल प्रोडक्ट आहेत मल्टी डोस कंटेनर्स मध्ये काय केलं जातं? फिल्ट्रेशन मेथडने ते स्टरलाइज केले जातात मल्टी डोस कंटेनर मध्ये. आणि कॉमन प्रिझर्वेटिव्ह आणि त्याचं यूज होणार कॉन्सन्ट्रेशन तिथे दिले. बेन्झाइल अल्कोहोल 1.5% मध्ये यूज केलं जातं. मिथाइल पॅराबेन 0.18 ते 0.2 म्हणजे टोटल फॉर्म्युलेशन 100चं असेल तर त्याच्यामध्ये 0.18 ते 0.2 ग्रॅम मिथाइल पॅराबेन ऍड केलं जातं. पर्सेंटेज दिले त्याचं. प्रोपाइल पॅराबेन 0.02%, 100 ला 0.02. तसंच बेन्झाल्कोनियम क्लोराइड आणि थायोमार्साल हे सुद्धा पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून ऍड केले जातात पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये. नेक्स्ट बघा, चिलेटिंग एजंट. Okay, chelating agents such as EDTA means ethylene diamine tetraacetic acid and its salt, sodium or potassium salt of citric acid are added in the formulation to chelate the metallic ions. म्हणजे मेटॅलिक आयन्स प्रेसिपिटेट फॉर्म करण्यासाठी चिलेटिंग एजंट यूज केले जातात. ओके, दे फॉर्म अ कॉम्प्लेक्स विच गेट डिझॉल्व्ड इन दी सॉल्व्हंट. EDTA काय करतात? जे सोडियम आणि पोटॅशियम साल्ट सिट्रिक ऍसिड जे मेटॅलिक आयन्स आहेत त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतायत आणि ते डिझॉल्व्ह होतात सॉल्व्हंट मध्ये. चिलेटिंग एजंट एक्झाम्पल दिले त्याचे बघा, EDTA डायसोडियम. ओके, EDTA डायसोडियम कॉन्सन्ट्रेशन रेंज आहे त्याची 0.0368 टू 0.05% एवढं कॉन्सन्ट्रेशन EDTA डायसोडियमचं यूज केलं जातं. त्याच्यानंतर EDTA कॅल्शियम डायसोडियम कॉन्सन्ट्रेशन आहे 0.04% आणि EDTA टेट्रासोडियम कॉन्सन्ट्रेशन 0.01%. हे चिलेटिंग एजंट कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. चिलेटिंग एजंट्स म्हणजेच काय? आधी सबस्टन्सेस. ओके, हे काय EDTA आणि त्याचे जे साल्ट्स आहेत सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ सिट्रिक ऍसिड हे काय ऍड केले जातात फॉर्म्युलेशन मध्ये टू चिलेट दी मेटॅलिक आयन्स प्रेझेंट इन दी फॉर्म्युलेशन. ओके, मेटॅलिक आयन्स प्रेसिपिटेट फॉर्म करण्यासाठी EDTA त्याच्यामध्ये ऍड केले जातात. EDTA आणि त्याचे साल्ट. आणि हे जे कॉम्प्लेक्स फॉर्म होतात मेटॅलिक आयन्स बरोबर, तर हे जे कॉम्प्लेक्स आहे ते त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. EDTA बरोबर मेटॅलिक आयन्स जे कॉम्प्लेक्स तयार होते तर हे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होते. त्यासाठी चिलेटिंग एजंट यूज केले जातात. एक्झाम्पल आणि त्याचे कॉन्सन्ट्रेशन इथं कॉन्सन्ट्रेशन रेंज यूज केली जाते पर्सेंटेज मध्ये. म्हणजे 100 ला EDTA डायसोडियम 0.0368 टू 0.05% यूज केलं जातं. तसंच EDTA कॅल्शियम डायसोडियम 100 ला 0.04% यूज केलं जातं आणि EDTA टेट्रासोडियम 0.01% 100 साठी यूज केलं जातं. नेक्स्ट बघा,
सस्पेंडिंग, इमल्सिफाईंग अँड वेटिंग एजंट्स. ओके, काय बघतोय आपण हे ऍडिटिव्ह, पॅरेंट्रोल्स मधले ऍडिटिव्ह. सस्पेंडिंग, इमल्सिफाईंग अँड wetting agent. Okay, the suspending agents are used to improve the viscosity and to suspend the particles for long time. Okay, methyl cellulose, carboxymethyl cellulose, gelatin and acacia are commonly used as suspending agents. Suspending agent काय यूज केले जातात? Okay, used to improve the viscosity and to suspend the particles for a long time. Okay, पार्टिकलच्या सस्पेन्शन साठी आणि जी विस्कोसिटी किंवा विस्कोसिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी सस्पेंडिंग एजंट यूज केले जातात. एक्झाम्पल आहे त्याचे मिथाइल सेल्युलोज, कार्बोक्सिमिथाइल सेल्युलोज, जिलॅटिन, अकेशिया हे सस्पेंडिंग एजंट कॉमनली यूज केले जातात पॅरेंटल्स मध्ये. इमल्सिफाइंग एजंट्स आर यूज्ड इन स्टराइल इमल्शन्स. फॉर दिस पर्पज लेसिटिन इज जनरली यूज्ड. इमल्सिफाइंग एजंट कशासाठी यूज केले जातात? इन स्टराइल इमल्शन. फॉर दी पर्पज लेसिटिन इज जनरली यूज्ड. ओके. ओके, इमल्सिफाइंग कशासाठी यूज केले जातात? स्टराइल इमल्शन मध्ये. स्टराइल ओके, यूज्ड इन स्टराइल इमल्शन. लेसिटिन यूज केलं जातं जनरली. The wetting agents are used to reduce the interfacial tension between the solid particles and the liquid. Wetting agent काय यूज केले जातात? To reduce the interfacial tension between the solid particles and the liquid so as to prevent the formations of lump. Okay, lump formation प्रिव्हेंट करण्यासाठी हे वेटिंग एजंट यूज केले जातात. जे इंटरफेशियल टेन्शन आहे सॉलिड पार्टिकल आणि लिक्विड मधलं ते कमी करण्यासाठी वेटिंग एजंट यूज केले जातात. दे ऑल्सो ऍक्ट ॲज अँटी फोमिंग एजंट टू सबसाइड दी फ्रॉम प्रोड्यूस. त्याचबरोबर हे जे वेटिंग एजंट आहे हे अँटी फोमिंग एजंट म्हणून सुद्धा यूज होतात टू सबसाइड दी फोम प्रोड्यूस. ओके, त्याच्यानंतर ड्युरिंग शेकिंग ऑफ दी प्रिपरेशन, जेव्हा आपण जे प्रिपरेशन शेक करतो ओके तर त्यावेळेस हा अँटी फोमिंग एजंट म्हणून ऍक्ट होतोय. वेटिंग एजंट टू प्रिव्हेंट फोम प्रोडक्शन. ठीक आहे. सस्पेंडिंग, इमल्सिफाइंग, वेटिंग एजंट. सस्पेंडिंग एजंट कोणकोणते यूज केले जाते तिथं? कार्बोक्सिमिथाइल सेल्युलोज, जिलॅटिन, अकेशिया, मिथाइल सेल्युलोज हे सस्पेंडिंग एजंट यूज केले जातात टू इम्प्रूव्ह दी विस्कोसिटी अँड सस्पेंड दी पार्टिकल फॉर लॉंग टाइम. त्यासाठी सस्पेंडिंग एजंट यूज केले जातात. इमल्सिफाइंग एजंट टू प्रिपेअर इमल्शन, लेसिटिन जनरली यूज केले जातं. त्याच्यानंतर वेटिंग एजंट कशासाठी यूज केले जातात? टू रिड्यूस इंटरफेशियल टेन्शन बिटवीन दी सॉलिड पार्टिकल्स अँड दी लिक्विड. ओके, अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट्स दी फॉर्म्युलेशन ऑफ लम्प्स इन दी. ओके, लम्प्स फॉर्मेशन प्रिव्हेंट करायचं काम हे वेटिंग एजंट करत असतात. त्याच्यानंतर अँटी फोमिंग एजंट म्हणून सुद्धा हे ऍक्ट होतात वेटिंग एजंट. जेव्हा आपण शेक करतो प्रिपरेशन त्यावेळेस फोम प्रोड्यूस होतो ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे वेटिंग एजंट यूज केले जातात. नेक्स्ट बघा ऍडिटिव्ह आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन रेंज किती यूज केली जाते बघा. पॉलिथिलीन ग्लायकॉल 300 ओके 3000.01 to 50% रेंज मध्ये यूज केलं जातं. देन पॉलिसॉर्बेट 200.01 पॉलिसॉर्बेट. ओके, पॉलिसॉर्बेटचीच रेंज दिली त्यांनी. ह्या रेंज मध्ये यूज केलं जातं 40 to 0.05, 20 to 0.05, 300 to 0.05 असं कॉन्सन्ट्रेशन रेंज इथे दिले. त्यानंतर पोविडोन 0.2 to 1, propylene glycol 0.2 to 50, then sorbitol monopalminate 0.05, dimethyl acetamide 0.01, lecithin 0.5 to 2.3 कॉन्सन्ट्रेशन रेंज मध्ये हे ऍडिटिव्ह यूज केले जातात. नेक्स्ट बघा टोनिसिटी फॅक्टर काय असतो. टोनिसिटी फॅक्टर्स. ओके, पॅरेंटल प्रिपरेशन शुड बी आयसोटोनिक विथ ब्लड प्लाझ्मा और अदर बॉडी फ्लुइड्स. ओके, जे पॅरेंटल प्रिपरेशन आपण बनवतोय शुड बी आयसोटोनिक विथ ब्लड प्लाझ्मा और अदर बॉडी फ्लुइड्स जे आहे त्याच्याबरोबर हे कसं पाहिजे आयसोटोनिक. द आयसोटोनिसिटी ऑफ द सोल्युशन मे बी ऍडजस्टेड बाय ऍडिंग सोडियम क्लोराइड, डेक्स्ट्रोज, बोरिक ऍसिड. जी आयसोटोनिसिटी जी आहे ती कशी मेंटेन केली जाते? बाय ऍडिंग सोडियम
chloride, dextrose, boric acid in suitable quantities. Okay, suitable quantities मध्ये chloride, सोडियम क्लोराइड, डेक्स्ट्रोज, बोरिक ऍसिड ऍड करायचं आणि जी आयसोटोनिसिटी जी आहे ती मेंटेन करायची आहे विथ ब्लड प्लाझ्मा अँड अदर बॉडी फ्लुइड्स. These substances should be compatible with other ingredients of the formulation. आणि जे टोनिसिटी फॅक्टर्स आपण यूज करतोय तर हे कसे पाहिजेत? These ingredients are compatible with other ingredients of the formulation. ओके, जे अदर इन्ग्रेडियंट आपण यूज करतोय फॉर्म्युलेशन मध्ये त्याच्याबरोबर हे कसे पाहिजेत? कम्पेटेबल पाहिजेत. एक्झाम्पल ऑफ टोनिसिटी ऍडजस्टर. आता एक्झाम्पल बघा कोणकोणते टोनिसिटी ऍडजस्टर किंवा मॉडिफायर म्हणून आपण यूज करतो पॅरेंट्रस मध्ये. दीज आर ग्लिसरीन, लॅक्टोज, मॅनिटॉल, डेक्स्ट्रोज, सोडियम क्लोराइड, सोडियम सल्फेट अँड सॉर्बिटॉल. ओके, हे टोनिसिटी मॉडिफायर यूज केले जातात पॅरेंट्रस मध्ये. टोनिसिटी ऍडजस्टर किंवा टोनिसिटी मॉडिफायर कशासाठी यूज केले जातात? फॉर दी मेंटेनिंग आयसोटोनिसिटी. ओके, ते आयसोटोनिक बनण्यासाठी ब्लड प्लाझ्मा किंवा जे अदर बॉडी फ्लुइड्स आहेत त्याच्याबरोबर टोनिसिटी फॅक्टर ऍड केले जातात. आणि कसे ऍड केले जातात? आयसोटोनिसिटी कशी ऍड केली जाते? सोडियम क्लोराइड, डेक्स्ट्रोज, बोरिक ऍसिड वगैरे यूज करून त्याची आयसोटोनिसिटी यूज केली जाते. आणि त्याचबरोबर हे जे आयसोटोनिक फॅक्टर किंवा टोनिसिटी फॅक्टर आहेत ते आपल्या अदर जे सबस्टन्सेस ऍड केले त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट त्याच्याबरोबर हे कम्पेटेबल पाहिजे. एक्झाम्पल त्याचे टिपिकल एक्झाम्पल दिले त्यांनी ग्लिसरीन, लॅक्टोज, मॅनिटॉल, डेक्स्ट्रोज. ओके, वरती पण बघितलं आपण. हे काय आहेत? टोनिसिटी फॅक्टर किंवा आयसोटोनिसिटी मेंटेन करण्यासाठी बॉडी फ्लुइड किंवा ब्लड बरोबर हे ऍड केले जातात पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये टोनिसिटी फॅक्टर. नेक्स्ट बघा इम्पॉर्टन्स ऑफ आयसोटोनिसिटी. ओके, का आयसोटोनिक मेंटेन करायचंय ते प्रिपरेशन इम्पॉर्टन्स बघा त्याचा. An isotonic solution is one that exhibit the same effective osmotic pressure as blood. Serum isotonicity is important for potential preparation because if the solution is isotonic with blood, the possibility of product penetrating the RBC and causing hemolysis is reduced. Okay, for hypertonic solution hemolysis will occur. हे बघा हायपरटॉनिक जर असेल आपलं सोल्युशन तर श्रिंकेज होते आरबीसीच. आयसोटोनिक असेल तर ते काही इफेक्ट करत नाही. हायपोटोनिक असेल तर हिमोलायसिस करते. क्रेनेशन म्हणजे श्रिंकेज, हिमोलायसिस मीन्स फुगतायत थोडक्यात तिथे त्या आरबीसी. ठीक आहे, हे आहे इम्पॉर्टन्स ऑफ आयसोटोनिसिटी. आयसोटोनिक सोल्युशन इज वन दॅट एक्झिबिट दी सेम इफेक्टिव्ह ऑस्मोटिक प्रेशर. ब्लड किंवा जे सिरम आहे त्याच्याबरोबर जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते मेंटेन करायचं काम हे आयसोटोनिक फॅक्टर किंवा टोनिसिटी फॅक्टर करत असतात. म्हणजे जे प्रिपरेशन जे आहे पॅरेंट्रलचं ते आयसोटोनिक बनवतात. म्हणजे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ब्लडचं त्याच्याबरोबर ते मेंटेन करतात. त्याच्यानंतर आयसोटोनिसिटी इज इम्पॉर्टंट फॉर parenteral preparation because if the solution is isotonic with blood, the possibility of product penetrating the RBC and causing hemolysis. Okay, जर isotonic नसेल, हायपरटोनिक असेल तर त्यावेळेस आपलं जे प्रिपरेशन आहे हायपरटोनिक असेल ब्लड बरोबर तर तिथं क्रेनेशन म्हणजे श्रिंकेज होतं आरबीसीचा. आणि हायपोटोनिक असेल त्यावेळेस हिमोलायसिस तिथं होते. हायपोटोनिक आयसोटोनिक असेल तर ओके, क्रेनेशन मध्ये H2O जो आहे तो रिमूव्ह झालेला दाखवला आरबीसी मधून म्हणजे श्रिंकेज होते. आयसोटोनिक असेल तर कोणता इफेक्ट आरबीसी वरती होत नाही. आणि हायपोटोनिक असेल तर हिमोलायसिस होते म्हणजे जो H2O आहे वॉटर मॉलिक्युल आरबीसी काय करतात ऍब्सॉर्ब करतात आणि ते स्वेल होतात. हायपोटोनिक मध्ये हिमोलायसिस होते, हायपरटोनिक मध्ये क्रेनेशन होते म्हणजे श्रिंकेज होते. त्यासाठी आयसोटोनिसिटी महत्वाची
आहे. काय बघतोय आपण? इम्पॉर्टन्स ऑफ आयसोटोनिसिटी. त्यासाठी ते पॅरेंटल प्रिपरेशन आयसोटोनिकच पाहिजे. ते नेक्स्ट बघा प्रोडक्शन प्रोसिजर. ओके, प्रोडक्शन प्रोसिजर, प्रोडक्शन प्रोसिजर. ओके, प्रोडक्शन प्रोसिजर. ओके, aseptic प्रोसेसिंग बघत प्रोडक्शन प्रोसिजर मध्ये फर्स्ट द पॅरेंटल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग, ड्रग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग. ओके, प्रोसेस includes compounding, mixing, filtration, filling, terminal sterilization, lyophilization, closing, sealing, sorting. Okay, inspection, labeling, and the final packaging for distribution. या स्टेप प्रोडक्शन प्रोसिजर मध्ये येतात. असेप्टिक प्रोसेसिंग, प्रोडक्शन प्रोसेसिंग, असेप्टिक प्रोसेसिंग त्याच्यामध्ये. ओके, पॅरेंटल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग, ड्रग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत? इट इन्क्लुड्स कंपाऊंडिंग, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, फिलिंग, टर्मिनल स्टरलायझेशन, लायोफिलायझेशन, डोसिंग अँड सिलिंग, सॉर्टिंग अँड इन्स्पेक्शन, लेबलिंग अँड फायनल पॅकेजिंग फॉर डिस्ट्रीब्युशन. ह्या स्टेप त्याच्यामध्ये आहेत. ओके, द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज कॉम्प्लिकेटेड, रिक्वायरिंग ऑर्गनायझेशन अँड control to ensure the product meet the quality and the specifications as shown in. Okay, 1 minute, wait kar 1 minute. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. प्रोडक्शन प्रोसिजर. ओके, असेप्टिक प्रोसेसिंग त्याच्यामध्ये द पॅरेंटल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग. ओके, ड्रग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये इट प्रोसेस इन्क्लूड कंपाऊंडिंग, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, फिलिंग. नेक्स्ट बघा, द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज कॉम्प्लिकेटेड, रिक्वायरिंग ऑर्गनायझेशन and control to ensure the product meet the quality and the specification as shown in. Okay, so aseptic processing requirements add more complications but assure that all dosage forms manufactured are free from any contamination of microbial endotoxin and visible particulate matter. The manufacturing process initiates with the procurement of approved raw material. Okay, drug excipient and vehicle raw material मध्ये and primary packaging material त्याच्यामध्ये कंटेनर्स आणि क्लोजर ह्याची प्रोक्युरमेंट पासून स्टार्ट होते. नेक्स्ट बघा, अँड एंड्स विथ दी स्टराइल प्रोडक्ट सील्ड इन इट्स डिस्पेन्सिंग पॅकेज. ओके, स्टार्ट कुठून होते मॅन्युफॅक्चरिंग? अप्रूव्ड रॉ मटेरियल म्हणजे ड्रग एक्सपियंट आणि व्हेइकल, त्याच्यानंतर प्रायमरी पॅकेजिंग मटेरियल, कंटेनर आणि क्लोजर याच्यापासून हे स्टार्ट होते मॅन्युफॅक्चरिंग. अँड एंड्स विथ दी स्टराइल प्रोडक्ट सील्ड अँड इट्स डिस्पेन्सिंग पॅकेज. ओके, आणि एंड कुठं होतं? स्टराइल प्रोडक्ट सील आणि डिस्पेन्सिंग पॅकेज इथपर्यंत हे इथं एंड होते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ पॅरेंट्रल्स. आता हा ओव्हरव्ह्यू बघूयात आपण मॅन्युफॅक्चरिंग कसं होते पॅरेंट्रल्सचं. ओके, प्लॅनिंग अँड शेड्युलिंग, प्लॅन आणि त्याचं शेड्युलिंग. त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट, रॉ मटेरियल, API, पॅकेजिंग अँड मटेरियल. ओके, सॉरी, पॅकेजिंग मटेरियल, API, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल.
तर ओके, हा काय आहे ओव्हरव्ह्यू ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट प्लॅनिंग आणि शेड्युलिंग केलं जातं, त्याचं प्रिपरेशन जे आहे बनवणार आपण त्याचं. त्याच्यामध्ये नंतर मटेरियल मॅनेजमेंट, रॉ मटेरियल अँड एपीआय, रॉ मटेरियल आणि एपीआय. त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि पॅकेजिंग मटेरियल, प्लॅनिंग आणि शेड्युलिंग मध्ये मटेरियल मॅनेजमेंट बघतोय आपण. त्याच्यानंतर प्लॅनिंग शेड्युलिंग करत त्याचं इक्विपमेंट फॅसिलिटी चेक केली जाते, डॉक्युमेंटेशन आणि पर्सनल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, बल्क अनालिसिस, स्टरलायझेशन, असेप्टिक फिलिंग, ओके, क्यूसी टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, ओके, फिनिशिंग केलं जातं, लेबलिंग आणि पॅकेजिंग आणि वेअरहाऊसिंग. ओके, स्टार्ट कुठून होते मटेरियल मॅनेजमेंट पासून आणि एंड कुठं होतोय लेबलिंग आणि पॅकेजिंग मध्ये. हा काय आहे ओव्हरव्ह्यू ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट. त्याच्यानंतर ओके, प्लॅनिंग, शेड्युलिंग, इक्विपमेंट फॅसिलिटी, डॉक्युमेंटेशन, पर्सनल, मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट काय काय आहेत मॅन्युफॅक्चरिंग त्याचं, नंतर बल्क अनालिसिस, स्टरलायझेशन, असेप्टिक फिलिंग, क्यूसी टेस्टिंग, व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि फिनिशिंग आणि नंतर त्याचं लेबलिंग आणि पॅकेजिंग. हा काय आहे ओव्हरव्ह्यू ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट. देन नेक्स्ट बघा, द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पॅरेंट ट्रस्ट इन्व्हॉल्व्स दी फॉलोइंग स्टेप्स. ओके, प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट. आता त्याच्या स्टेप्स बघा कोणकोणत्या आहेत त्या. प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट इट इन्क्लूड्स ओके क्लिनिंग अँड वॉशिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर्स. ओके, first cleaning and washing of containers and closures, preparation of solution, sterilization, जे सोल्युशन आपण बनवलंय आणि कंटेनर आणि क्लोजरचं स्टरलायझेशन, फिलिंग अँड सिलिंग, जे कंटेनर मध्ये हे जे प्रिपरेशन बनवलंय त्याचं फिल आणि फिलिंग आणि सिलिंग. ओके, सिलिंग. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट ट्रस्ट, त्याच्यानंतर पॅरेंट ट्रस्टचं प्रिपरेशन आपण बनवलंय त्याचं इव्हॅल्युएशन. ओके, फिलिंग आणि सिलिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर पॅकेजिंग अँड लेबलिंग, पॅकिंग आणि लेबलिंग ह्या स्टेपनी पॅरेंट ट्रस्टचं प्रिपरेशन बनत असतं. फर्स्ट क्लिनिंग अँड वॉशिंग ऑफ कंटेनर्स क्लोजर, प्रिपरेशन सोल्युशन, इकडे जे इंजेक्शन आहे त्याचं सोल्युशन बनवायचं प्रिपरेशन, स्टरलायझेशन करायचं दोन्हींचं, फिलिंग आणि सिलिंग, सील करायचे, त्याच्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. लिकेज टेस्ट वगैरे आपण बघितलंय इंजेक्शन बनवल्यानंतर, फिलिंग केल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन. ओके, आणि पॅकेजिंग आणि लेबलिंग लास्ट. ओके, हे काय आहेत प्रोसेस ऑफ पॅरेंट ट्रस्ट, ह्या स्टेप्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. फर्स्ट बघा क्लिनिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर, क्लिनिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर. त्याच्यामध्ये बघा ऑल दी कंटेनर्स, क्लोजर्स अँड इक्विपमेंट्स विच आर रिक्वायर्ड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट आर thoroughly cleaned with detergent and washing done with tap water followed by clean distilled water and finally rinsed with water for injection. ओके, क्लिनिंग जे आहे कंटेनर आणि क्लोजरचं याच्यामध्ये काय होतं, ऑल दी कंटेनर्स अँड क्लोजर्स अँड इक्विपमेंट्स which are required during the preparation of parental product are thoroughly cleaned with detergent and ओके, डिटर्जंटने ते क्लीन केले जातात, त्याच्यानंतर वॉश केले जातात with tap water, then followed by clean distillation water. त्याच्यानंतर टॅप वॉटरने एकदा क्लीन केले, वॉश केले की अजून एकदा ते डिस्टिल वॉटरने क्लीन केले जातात कंटेनर्स आणि क्लोजर्स, आणि फायनली ते वॉटर फॉर इंजेक्शन रिन्स करून घेतले जातात. रबर क्लोजर जे आहेत, रबर क्लोजर आर वॉश्ड हॉट सोल्युशन ऑफ 0.5% सोडियम पायरोफॉस्फेट इन वॉटर. आणि जे रबर क्लोजर आपण यूज करतोय तर हे रबर क्लोजर कशी वॉश केले जातात, 0.5% सोडियम पायरोफॉस्फेटचं हॉट सोल्युशन यूज केलं जातं फॉर वॉशिंग अ रबर closure. The closures are then removed from the solution, washed with water, followed by rinsing with filtered water for injection. Okay. Then फर्स्ट काय केलं जातं, जे रबर क्लोजर ज्याचे सोडियम पायरोफॉस्फेटनी 0.5 सोडियम पायरोफॉस्फेट वॉटर मध्ये ऍड करून क्लीन केले जातात. त्याच्यानंतर जे क्लोजर आहेत रिमूव्ह केले जातात त्या सोल्युशन मधून. त्याच्यानंतर
washed with water followed by rinsing with filtered water for injection. Filtered water for rinse किंवा फिल्टर केले जातात with water for injection. Then on a small scale washing is done manually, but on large scale automatic washing machines are used. आणि हे जे वॉशिंग आहे कंटेनर आणि क्लोजरचं हे मॅन्युअली काय केलं जातं, सॉरी स्मॉल स्केलला जे आहेत तर हे मॅन्युअली वॉशिंग केलं जातं, बट लार्ज स्केलला ऑटोमॅटिक मशीन्स वॉशिंग मशीन्स तिथं अवेलेबल असतात किंवा यूज केले जातात कंटेनर आणि क्लोजरच्या वॉशिंगसाठी किंवा क्लिनिंग पर्पजसाठी. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं. The various ingredients of the formulation of parenteral preparations are weighed and collected in the preparation room. ओके, जे इन्ग्रेडियंट आहे फॉर्म्युलेशन मधले पॅरेंटल प्रिपरेशनच्या ते वे केले जातात अँड कलेक्टेड इन दी प्रिपरेशन रूम. प्रिपरेशन रूम मध्ये ते आणले जातात. द रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड इन दी प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट शुड बी प्युअर. ओके, जे रॉ मटेरियल आपण यूज करतोय पॅरेंटल मधले शुड बी प्युअर. वॉटर फॉर इंजेक्शन फ्री फ्रॉम पायरोजन. जे आपण वॉटर फॉर इंजेक्शन यूज करतोय ते कसं असलं पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन. त्यासाठी आपण काय करतोय, पायरोजन फ्री वॉटर फॉर इंजेक्शन असण्यासाठी filtration and microorganism are used in the preparation of parental product. Okay, the industrial pharmacist should be decide the order of mixing and exact method of preparation to be followed before preparing the parental product. The parental preparation must be prepared under strict aseptic conditions. Okay, जे प्रिपरेशन आहे parental जे इन्ग्रेडियंट आहे फॉर्म्युलेशन मधले ते वेग केले जातात आणि प्रिपरेशन रूम मध्ये कलेक्ट केले जातात. जे रॉ मटेरियल आपण यूज करतोय जे रिक्वायर्ड आहे रॉ मटेरियल प्रिपरेशन मध्ये, ओके, पॅरेंटल प्रोडक्टच्या इट शुड बी प्युअर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. वॉटर फॉर इंजेक्शन यूज करतोय ते कसं असलं पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. जे वॉटर फॉर इंजेक्शन यूज करतोय ते कसं असलं पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, and this water for injection जे की फ्री आहे पायरोजन आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट. आणि हे वॉटर पॅरेंटल प्रोडक्टच्या प्रिपरेशन मध्ये यूज केलं जातं विच इज फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड पायरोजन. The industrial pharmacist should decide the order of mixing and exact method of preparation to be followed before प्रिपेरिंग अ पॅरेंटल प्रोडक्ट. आणि हे जे प्रिपरेशन बनवायच्या अगोदर इंडस्ट्रियल फार्मासिस्ट काय करत असतात, ते शुड बी डिसाइड द ऑर्डर ऑफ मिक्सिंग. मिक्सिंग कसं करायचं, ऑर्डर ऑफ मिक्सिंग. फर्स्ट कोणते इन्ग्रेडियंट मिक्स करायचे, नंतर हे जी ऑर्डर आहे त्या अगोदरच हे फार्मासिस्ट इंडस्ट्रियल फार्मासिस्ट डिसाइड करतात. आणि जी एक्झॅक्ट मेथड आहे प्रिपरेशनची ती नंतर फॉलो केली जाते. इंडस्ट्रियल फार्मासिस्ट काय करतात, शुड डिसाइड दी ऑर्डर ऑफ मिक्सिंग. ओके, फर्स्ट कोणते इन्ग्रेडियंट मिक्स करायचे, लास्ट कोणते करायचे, त्याच्यानंतर जी मेथड आहे ती काय केली जाते, डिसाइड केली जाते अगोदरच. द पॅरेंटल प्रिपरेशन मस्ट बी प्रिपेअर्ड अंडर स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन. आणि जे प्रिपरेशन आहे ते स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन मध्ये बनवलं जातं. द इन्ग्रेडियंट्स आर ॲक्युरेटली वेड सेपरेटली अँड डिझॉल्ड इन द व्हेइकल ॲज पर मेथड ऑफ प्रिपरेशन टू बी फॉलो. जी मेथड आपण फॉलो करणार आहे त्यानुसार ते इन्ग्रेडियंट वे करायचे ॲक्युरेटली अँड डिझॉल्व करायचे व्हेइकल मध्ये. ओके, द पॅरेंटल सोल्युशन फॉर्म इज पास्ड थ्रू बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर such as filter candles, cheese filter, membrane filter and sintered glass filter. ओके, त्याच्यानंतर जे सोल्युशन फॉर्म केले आपण प्रिपेअर केले ते पास करायचे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर मधून. बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर यूज केले ना आपण सिंटर्ड ग्लास फिल्टर तसंच. ओके, फॅरिस फिल्टर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रूफिंग साठी फिल्टर कॅन्डल आहे, चीज फिल्टर आहे, मेम्ब्रेन फिल्टर, ओके, सिंटर्ड ग्लास फिल्टर्स हे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स आहेत. इंजेक्शन किंवा पॅरेंटलचे फिल्ट्रेशन साठी यूज केले जातात. The primary objective of filtration is to clarify the solution by removing foreign particles. Okay, primary objective काय आहे फिल्ट्रेशनचं, to clarify the solution by removing foreign particles. जे foreign particles आहेत सोल्युशन मधले तर ते क्लिअर करतील किंवा क्लॅरिफाय करण्यासाठी हे फिल्ट्रेशनची मेथड यूज केली जाते. If the parenteral preparations are required to be sterilized by means of bacteria-proof filters, filtration should be done under strict aseptic conditions to avoid contamination of filtered solution. आणि
फिल्टर सोल्युशनचे कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी असेप्टिक कंडिशन ज्या आहेत त्या मेंटेन केल्या जातात आणि ह्या असेप्टिक कंडिशन मध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं. ओके, लार्ज स्केल म्हणजे कंपनीमध्ये ज्या असेप्टिक कंडिशन्स आहेत त्या मेंटेन केल्या जातात. आणि म्हणजे त्याच कंडिशन्स मध्ये तिथं पॅरेंट रोलचं प्रिपरेशन होतं. बिफोर इट इज फायनली ट्रान्सफर्ड इनटू फायनल कंटेनर अँड सील्ड. ओके, नेक्स्ट बघा स्टरलायझेशन. समजलं प्रिपरेशन ऑफ सोल्युशन कसं होतंय. ओके, व्हेरियस जे इन्ग्रेडियंट आहेत ते वे करायचे, प्रिपरेशन रूम मध्ये आणायचे. जे रॉ मटेरियल आपण यूज करतोय ते प्युअर फॉर्म मध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर जे वॉटर फॉर इंजेक्शन आहे ते फ्री फ्रॉम पॅरोजन्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम असलं पाहिजे. आणि जो फार्मासिस्ट आहे तो काय करतो अगोदरच म्हणजे ऑर्डर ऑफ मिक्सिंग कसं मिक्स करायचंय आणि कोणती मेथड फॉलो करायची तो डिसाईड करत असतो. त्याच्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट वे करायचे. ओके, जी ऑर्डर आपण ठरवली किंवा जो फॉर्म्युला ठरवलाय त्यानुसार वे करायचे आणि त्याचं मिक्सिंग करायचं. आणि जे सोल्युशन आपण बनवलंय व्हेइकल आणि जे इन्ग्रेडियंट आहे त्याचं बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरने किंवा जे गॅरेज फिल्टर्स आहेत फिल्टर कॅन्डल फिल्टर मेम्ब्रेन फिल्टर किंवा सिंटर ग्लास फिल्टरने फिल्टर करायचे ते सोल्युशन. आणि पॅरेंटल प्रिपरेशन जे आहे ते असेप्टिक कंडिशन मध्ये बनवायचं आहे. ओके, टू अवॉइड दी कंटॅमिनेशन ऑफ फिल्टर सोल्युशन. त्यासाठी हे काय करायचंय कंटेनर आणि कंटेनर मध्ये सील करेपर्यंत आणि सील करेपर्यंत असेप्टिक कंडिशन तिथं मेंटेन करायचे पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये. हे झालं प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. ओके, इन्ग्रेडियंट जे आहेत ते वे करायचे ॲक्युरेटली. आपण जे रॉ मटेरियल जे यूज करतो ते प्युअर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे वॉटर फॉर इंजेक्शन आहे ते ऑल्सो फ्री फ्रॉम पायरोजन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर जो फॉर्म्युला किंवा ऑर्डर ऑफ मिक्सिंग आहे त्याच्यानुसार ते प्रिपरेशन बनवायचं येईल असेप्टिक कंडिशन. कंटेनर मध्ये फिल आणि सिलिंग पर्यंत असेप्टिक कंडिशन मेंटेन करायचे. नेक्स्ट बघा स्टरलायझेशन. नेक्स्ट स्टेप आहे स्टरलायझेशन. The parental preparation should be immediately sterilized after sealing in its final containers. Okay, parental preparation जे आहे it should be immediately sterilized after sealing in its final containers. Okay, the sterilization is done by any one of the method of sterilization which depend on the nature of medicaments present in the parental preparation. Okay, आणि हे जे स्टरलायझेशन आहे कसं केलं जातं स्टरलायझेशनच्या मेथडने विच इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ मेडिकमेंट. मॅम, हा, नेटवर्क इश्यू मुळे लेफ्ट झालेत काही जण, त्यांना ऍड करा ना. नेटवर्क इश्यू स्टुडंटला नाही ते बहुतेक. मॅडम, हा बोला मॅडम. मॅडम ऍड करून घ्या ना. हा 1 मिनिट, नेटवर्क इश्यू मलाच आहे. 1 मिनिट. तुम्हाला स्क्रीन दिसते का मॅडम? माझा आवाज येत होता का आतापर्यंत? हो मॅम, येत होता पण ते नेटवर्क इश्यू मुळे मधूनच लेफ्ट झाले काय काय जण. बरं, ठीक आहे. मलाच लिहू
ओके, ठीक आहे, कंटिन्यू करूयात आपण. स्टरलायझेशन फर्स्ट काय बघितलं आपण, काय बघतो आपण, प्रोसेस ऑफ पॅरेंट्रस, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पॅरेंट्रस, त्याच्यामध्ये क्लिनिंग अँड वॉशिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर्स बघितलं. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ सोल्युशन्स, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन कसं बनवायचं, कोणती मिक्सिंग ऑर्डर फॉलो करायची, कोणती एक्झॅक्ट मेथड किंवा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे, प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. त्याच्यानंतर स्टरलायझेशन, parental preparation should be immediately sterilized after sealing in final container. जेव्हा आपण फायनल कंटेनर मध्ये सील करतोय सोल्युशन, त्यावेळेस ते लगेच काय करायचं, इमिडिएटली स्टरलाइज करून घ्यायचं. The sterilization is done by any one of the method of sterilization which depend on the nature of medicament present. ओके, स्टरलायझेशन कसं करायचंय, ओके, त्यासाठी कोणतीही एक मेथड स्टरलायझेशनची यूज करायची आणि ती कशावरती डिपेंड आहे, मेडिकमेंट जे की प्रेझेंट आहे पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये, त्याच्यावरती ते स्टरलायझेशनची मेथड डिपेंड आहे. फॉर थर्मोस्टेबल मेडिकमेंट द पॅरेंटल प्रोडक्ट आर स्टरलाइज्ड आयदर बाय ऑटोक्लेविंग ऍट टेम्परेचर, जे थर्मोलेबाईल, जे टेम्परेचर मध्ये ते डिटेरियोरेट होतात किंवा स्टेट चेंज होते, थर्मोस्टेबल जे आहेत मेडिकमेंट किंवा जे असे पॅरेंटल प्रोडक्ट आहेत की त्याच्यामध्ये थर्मोस्टेबल, नॉट थर्मोलेबाईल, थर्मोस्टेबल मेडिकमेंट आहे, त्यासाठी ऑटोक्लेविंग यूज केलं जातं. स्टरलाइज्ड आयदर बाय ऑटोक्लेविंग ॲट टेम्परेचर 115 डिग्री सेल्सिअस टू 116 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट और 121 डिग्री सेंटीग्रेड फॉर 20 मिनिट साठी ऑटोक्लेव्ह मध्ये थर्मोस्टेबल जे मेडिकमेंट आहेत पॅरेंट्रल्स मध्ये, त्यासाठी हे स्टरलायझेशनची प्रोसेस यूज केली जाते. स्टरलायझेशन बघतोय आपण पॅरेंटल प्रिपरेशन मधलं, प्रोसेसिंग मधलं फर्स्ट काय बघितलं आपण, जे क्लिनिंग आहे ते, त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ सोल्युशन आणि स्टरलायझेशन. आफ्टर सिलिंग लगेच त्याचं काय केलं जातं, स्टरलायझेशन. आणि हे कशावरती डिपेंड आहे, स्टरलायझेशनची मेथड कोणती यूज करायची, कशावरती डिपेंड आहे, कोणती मेथड यूज करायची, हे त्या पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये असलेला मेडिकमेंट त्याच्यावरती डिपेंड आहे. जर थर्मोस्टेबल मेडिकमेंट असेल तर ते ऑटोक्लेविंगनी 115 डिग्री सेल्सिअस टू 116 डिग्री सेल्सिअस 30 मिनिट साठी ऑटोक्लेविंग करून किंवा 121 डिग्री सेंटीग्रेड फॉर 20 मिनिट साठी त्याचं ऑटोक्लेविंग करून स्टरलायझेशन केलं जातं थर्मोस्टेबल मेडिकमेंट साठी. और इन हॉट एअर ओव्हन ऍट 160 डिग्री सेंटीग्रेड फॉर 2 आवर्स, किंवा हॉट एअर ओव्हन मध्ये 160 डिग्रीला 2 आवर्स साठी हे स्टरलायझेशन ह्याचं केलं जातं थर्मोस्टेबल मेडिकमेंट साठी. पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये जर थर्मोस्टेबल मेडिकमेंट असेल तर ह्या कंडिशन्स यूज करून ऑटोक्लेविंग किंवा हॉट एअर ओव्हन मध्ये त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. द थर्मोलेबल प्रिपरेशन्स आर स्टरलाइज्ड बाय फिल्ट्रेशन थ्रू अ सुटेबल बॅक्टेरिया. Your screen is not visible. ओके, 1 मिनिट मॅडम, सारखंच इश्यू व्हायला लागलाय. वेट करा, नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळं डिस्कनेक्ट होते सारखे.
ओके. दिसते ना आता सर्वांना स्क्रीन? येस मॅम. फर्स्ट आपण काय बघतो, आपण प्रोसेसिंग बघतोय पॅरेंटल्सचं. त्याच्यामध्ये क्लिनिंग आणि क्लिनिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर्स बघितले. प्रिपरेशन ऑफ सोल्युशन झाले. त्याच्यानंतर स्टरलायझेशन. स्टरलायझेशन कसं केलं जातं? द पॅरेंटल प्रिपरेशन शुड बी इमिडिएटली स्टरलाइज्ड आफ्टर सिलिंग इन इट. ओके, जेव्हा आपण सील करतो लगेच ते स्टरलायझेशन त्याचं केलं जातं फायनल कंटेनरचं. आणि कसं केलं जातं, जर आपला हे कशावरती डिपेंड आहे, जो मेडिकामेंट आहे प्रेझेंट इन दी फॉर्म्युलेशन पॅरेंटल प्रिपरेशन, त्याच्यावरती डिपेंड आहे त्याचं स्टरलायझेशन कोणत्या मेथडनी करायचं. जर थर्मोस्टेबल मेडिकामेंट प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये जर टेम्परेचर 115 डिग्री ते 116 डिग्रीला 30 मिनिट्स साठी सेंट्रिफ्यूज ऑटोक्लेविंग मध्ये, किंवा 121 डिग्रीला 20 मिनिटांसाठी ऑटोक्लेव्ह करून ते स्टरलाइज केलं जातं, किंवा हॉट एअर ओव्हन सुद्धा यूज केला जातो स्टरलायझेशन साठी. थर्मोस्टेबल मेडिकामेंट साठी 160 डिग्री सेंटीग्रेडला 2 आवर्स साठी ठेवून ते स्टरलाइज केलं जातं. द थर्मोलेबल प्रिपरेशन्स आर स्टरलाइज्ड बाय फिल्ट्रेशन. म्हणजे थर्मोलेबल प्रिपरेशन्स आहेत ते कसे स्टरलाइज केले जातात? बाय फिल्ट्रेशन थ्रू अ सुटेबल बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स. ओके, यासाठी काय केलं जातं, ते कसे स्टरलाइज केले जातात? फिल्ट्रेशन बाय युजिंग अ suitable bacteria proof filters. Parenteral preparations which are sterilized by filtration method may contain a suitable bacteriostatic agent to prevent the growth of microorganism. ओके, हे जे थर्मोलेबल प्रिपरेशन्स आहेत ते कसे स्टरलाइज केले जातात? बाय फिल्ट्रेशन थ्रू अ सुटेबल बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स. Parenteral preparations which are sterilized by filtration method may contain a suitable bacteriostatic agent to prevent the growth of microorganism. म्हणजे parenteral preparation sterilize केले जाते त्या filtration method मध्ये bacteriostatic agent असतात to prevent the growth of microorganisms. When the solutions are used for intravenous or intra-ethical injection is does exiting 15 ml, the bacteriostatic agent should not be used. Okay. हे जे इंट्राव्हेनस किंवा इंट्राएथिकल इंजेक्शन आपण यूज करत बनवत असेल तर त्यावेळेस 15 ml पेक्षा जास्त बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट त्याच्यामध्ये नसला पाहिजे. द स्टरलाइज्ड प्रोडक्ट इज फिल्ड इनटू द फायनल कंटेनर्स अँड सील्ड. जेव्हा स्टरलायझेशन होतं तेव्हा काय बघतो आपण? स्टरलायझेशन. स्टरलायझेशन मध्ये थर्मोलेबल आणि थर्मोस्टेबल जे मेडिकामेंट आपण यूज केले पॅरेंटल प्रिपरेशन साठी त्याच्यावरती डिपेंड असतं कोणती स्टरलायझेशनची मेथड यूज केली जाते ते. जर थर्मोलेबल प्रिपरेशन असेल, ओके, थर्मोलेबल प्रिपरेशन आर स्टरलाइज्ड बाय filtration through a suitable bacteria proof filters. Parenteral preparation which are suitable by filtration method may contain a suitable bacteriostatic agent to prevent the growth of microorganism. Bacteriostatic agent use केला जातो to prevent the growth of microorganisms. When the solutions are used for intravenous or intraethical injection is doses exceeding 15 ml, the bacteriostatic agent should not be used. जेव्हा जे सोल्युशन आहे बनवलेलं ते इंट्राव्हेनस किंवा इंट्राथिकल इंजेक्शन असेल आणि डोस त्याचा एक्सेडिंग 15 ml असेल तर अशा वेळेस जे बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट आहेत त्यावेळेस इथं यूज केले जात नाही स्टरलायझेशन मध्ये. द स्टरलाइज्ड प्रोडक्ट इज फिल्ड इनटू द फायनल कंटेनर अँड सील्ड. द प्रोसेस इज फिल्ट्रेशन. Okay, the process of filtration, filling and sealing are done under aseptic condition. समजलं? स्टरलायझेशन कधी केलं जातं? should be immediately sterilized after sealing in its final containers. थर्मोस्टेबल साठी ऑटोक्लेव्ह आणि हॉट एअर ओव्हन यूज केला जातो. थर्मोलेबल साठी फिल्ट्रेशनची प्रोसेस यूज केली जाते. ओके, यासाठी बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट सुद्धा यूज केला जातो टू प्रिव्हेंट दी ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जर इंट्राव्हेनस किंवा इंट्राथिकल असेल तर आणि डोस त्याचा
एक्सेडिंग 15 ml असेल तर बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट शुड नॉट बी युज्ड. ठीक आहे, हे झालं स्टरलायझेशन. देन बघा फिलिंग आणि सिलिंग. Filling and sealing. The filtered product is filled into the final containers such as ampoules, vials and transfusion. ओके, तुम्ही जे इंजेक्शन बनवलंय त्याच्यानुसारच याचे स्टेप्स आहेत. स्टरलायझेशन नंतर बघा फिलिंग आणि सिलिंग. Filtered product is filled into the final containers such as ampoules, vials and transfusion bottles which are previously cleaned and dried. ओके, क्लिनिंग मध्ये जे आपण कंटेनर्स क्लीन करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचं फिलिंग करायचंय. अँप्युल्स असतील, वायर्स असतील किंवा ट्रान्समिशन बॉटल्स असतील त्याच्यामध्ये ते फिल करायचंय. अँप्युल्स आर युज्ड फॉर फिलिंग सिंगल डोस वेअर ॲज वायर्स आर युज्ड फॉर फिलिंग मल्टी डोस. अँप्युल्स कधी युज केले जातात? फॉर फिलिंग सिंगल डोस. सिंगल डोस साठी अँप्युल्स युज केले जातात. अँप्युल आपण बनवले होते सिंगल डोस साठी असतात ते. त्याच्यानंतर वायर्स जे आहेत ते युज्ड फॉर मल्टी डोस साठी वायर्स. ओके, बॉटल्स आर मींट फॉर फिलिंग ट्रान्सफ्युजन फ्लुइड्स. आणि जे बॉटल्स आहेत मोठ्या त्या ट्रान्सफ्युजन फ्लुइड साठी यूज केले जातात. ऑन स्मॉल स्केल फिलिंग इज डन मॅन्युअली बाय युजिंग हायपोडर्मिक सिरिंज अँड निडल. ओके, स्मॉल स्केल फिलिंग जे आहे हे कसं मॅन्युअली जर करत असेल आपण स्मॉल स्केल फिलिंग मॅन्युअली म्हणजे लॅब मध्ये, तर हे कसं केलं जातं? हायपोडर्मिक सिरिंज आणि निडल यूज करून त्याचं फिलिंग केलं जातं स्मॉल स्केल वरती. ऑन द लार्ज स्केल फिलिंग इज डन बाय ऑटोमॅटिक फिलिंग मशीन. आणि लार्ज स्केल वरती काय असतात? ऑटोमॅटिक फिलिंग मशीन्स असतात. The sterile powders are filled into containers by individual weighing or by using automatic or semi-automatic devices. जे स्टराईल पावडर आपण फिल करणारे कंटेनर्स मध्ये, स्टराईल पावडर सुद्धा असते आपण बघितली टाइप्स मध्ये, तर ती कशी फिल केली जाते? इंडिव्हिज्युअली वेईंग म्हणजे प्रत्येक कंटेनर मध्ये इंडिव्हिज्युअली फिल केली जाते वे करून, किंवा बाय युजिंग ऑटोमॅटिक और सेमी ऑटोमॅटिक डिव्हाइसेस. ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक डिव्हाइस यूज करून सुद्धा ही पावडर फिल केली जाते. The filling operation is carried out under strict aseptic precautions during the filling ampoules. Okay, जे फिलिंगचं ऑपरेशन आहे ते कसं कॅरी केलं जाते? कॅरीड आउट अंडर स्ट्रिक्ट aseptic precautions. Okay, aseptic precautions मध्ये फिलिंग केलं. During the filling of ampoules, the care should be taken that the solution should be filled below the neck of ampoules. Okay, सोल्युशन आपण भरणार आहे त्यावेळेस काय काळजी घेतली जाते की जे सोल्युशन भरले आपण त्याच्यामध्ये, it is below the neck of ampoules and the solution should not touch the neck of ampoules. आणि ते त्या ampoules नेकला टच करत नाही याची काळजी तिथे घेतली जाते. Okay, this prevent the cracking and standing of the neck of ampoules at the time of sealing. Sealingच्या वेळेस जो जे नेक असते किंवा जो वरचा पार्ट असतो काय केलं? हिट केला जातो. ऑटोमॅटिकली किंवा जर मॅन्युअली जर करत असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जे सोल्युशन आहे ते नेकच्या खालीपर्यंतच, खालच्या पर्यंत भरायचं आहे फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ क्रॅकिंग अँड स्टेनिंग. स्टेन येतं बघा तिथे थोडंसं. जर आपलं सोल्युशन असेल आणि जर हिट केलं तर तिथं ब्लॅक कलरचं स्टेनिंग होतं, ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा क्रॅकिंग ते अँप्यूल न फुटण्यासाठी. हे काय क्रॅक होऊ शकते ते अँप्यूल जर सोल्युशन जास्त असेल आणि सील करताना ती हिट झाली, क्रॅक न होण्यासाठी आणि स्टेन न होण्यासाठी हे जे अँप्यूल्स आहेत ते यूज केले जातात. सॉरी, जे सोल्युशन बनवले ते बिलो नेक रिजन असलं पाहिजे. ठीक आहे, फिलिंग आणि सिलिंग. Okay, care should be taken that the solution should be filled below the neck of ampoules and the solution should not touch the neck of ampoules. Okay, this will prevent the cracking and staining of the neck of ampoules. The neck आहे ते क्रॅक किंवा स्टेन होऊ शकते, ब्लॅक कलरचं स्टेन तिथे होऊ शकतो जर तिथे लिक्विड असेल तर. At the time of sealing should be done immediately after filling. Okay, फिलिंग नंतर ते सिलिंगची प्रोसेस लगेच होते. Ampoules are sealed manually or on a small scale by rotating the neck of the ampoule in the flame of Bunsen burner, but on large scale. Okay, स्मॉल स्केल वरती आपण बघितले लॅब मध्ये जो नेक जो आहे तो रोटेट करून ती सील केली जाते on Bunsen burner वरती. But on large scale ampoule sealing machine is used in which tip of ampoule is used to fused to seal it. ओके, लार्ज स्केल वरती काय केलं जातं? सिलिंग मशीन्स यूज केल्या जातात.
तिथं काय होतं, टिप जो आहे अँप्युलचा तो फ्यूज होतो आणि सील होतो. The vials and transfusion bottles are sealed by closing its opening with a rubber closure. Okay. जे व्हायल्स आहेत, व्हायल्स आणि ट्रान्सफ्युजन बॉटल हे झालं अँप्युअल. आपण त्या मॅन्युअली लॅब मध्ये आपण कशा सील केल्या, तशा पण आपण सील करू शकतो स्मॉल स्केल वरती. आणि जर लार्ज स्केल वरती असेल तर त्यासाठी सिलिंग मशीन असतात, त्या काय करतात, जो नेकचा रिजन आहे तो फ्यूज करून सील होतात तिथं अँप्युअल ऑटोमॅटिक. आणि नेक्स्ट बघा, हे झालं अँप्युअल. जे व्हायल्स आणि ट्रान्सफ्युजन बॉटल्स आहेत ते कशा सील केले जातात, बाय क्लोजिंग इट्स ओपनिंग विथ रबर क्लोजर. त्याचं जे ओपनिंग आहे त्या बॉटल्सचं किंवा व्हायल्सचं ते रबर क्लोजरने क्लोज केलं जातं. द रबर क्लोजर आर हेल्ड इन प्लेस ऑफ crimping the aluminum caps, which is done manually or by mechanical means. Okay. अल्युमिनियमच्या कॅप्सूल त्याच्यावरती नंतर ऍड केल्या जातात मॅन्युअली किंवा मेकॅनिकली रबर क्लोजर वरती. रबर क्लोजर कशासाठी यूज केले जातात, फायर्स आणि ट्रान्सफ्युजन बॉटल साठी. अँप्युअल साठी नाही. अँप्युअल काय होतात, मॅन्युअली आपण सील करतो किंवा ते ऑटोमॅटिक सील होतात लार्ज स्केलला. नेक्स्ट बघा, फिलिंग सिलिंग नंतर इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट्रल्स. इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट्रल्स. Okay, the finished parental products are subjected to the following tests in order to maintain quality control. ओके, इव्हॅल्युएशन मध्ये कोणकोणत्या टेस्ट आहेत बघा, स्टर्लिटी टेस्ट आहे, क्लॅरिटी टेस्ट, लिकेज टेस्ट. आपण ह्या 3 टेस्ट बघितले, स्टर्लिटी टेस्ट, क्लॅरिटी टेस्ट, लिकेज टेस्ट, देन पायरोजन टेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये. ओके, हे टेस्ट परफॉर्म करायचे क्वालिटी कंट्रोल मध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये. त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि लेबलिंगचे टेस्ट बघा, पॅकेजिंग आणि लेबलिंग. आफ्टर इव्हॅल्युएशन ऑफ द पॅरेंटल प्रिपरेशन, द अँप्युअल्स, फायर्स अँड ट्रान्सफ्युजन बॉटल्स आर प्रॉपरली लेबल्ड अँड पॅक्ड. द लेबल शुड बी स्टेटेड. आता त्याच्यानंतर ओके, इव्हॅल्युएशन मध्ये स्टर्लिटी टेस्ट, क्लॅरिटी टेस्ट आणि लिकेज टेस्ट करायची, पायरोजन टेस्ट सुद्धा. तर कशा असतात आपण बघूयात नंतर. आणि पॅकेजिंग आणि लेबलिंग स्टेप्स बघतो, प्रोसेसिंग बघतो आपण फक्त. आणि पॅकेजिंग आणि लेबलिंग मध्ये काय केलं जातं, प्रॉपरली लेबल आणि पॅक केल्या जातात त्या पॅकेजिंग आणि लेबलिंग मध्ये. आणि लेबल वरती काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे, नेम ऑफ द प्रिपरेशन, क्वांटिटी ऑफ द प्रिपरेशन, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर, बॅच नंबर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, डेट ऑफ एक्सपायरी, स्टोरेज कंडिशन, रिटेल प्राइस आणि मॅन्युफॅक्चरर ऍड्रेस. ह्या सगळ्या कंडिशन्स ह्या लेबलिंग वरती पाहिजेत. आपल्या लेबल वरती पॅरेंटलच्या ही सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावरती पाहिजे. पॅकेजिंग अँड लेबलिंग बघतोय आपण. नेक्स्ट बघा, प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स. प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स. प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड controls. The production area where the parental preparation are manufactured can be divided into the following 5 sections. हे आपण आता काय बघितलं, प्रोसेस ऑफ पॅरेंट्रल्स. प्रोसेस कसं होतं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग. फर्स्ट काय होतं, क्लिनिंग, वॉशिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर्स. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ सोल्युशन्स, स्टरलायझेशन, फिलिंग अँड सिलिंग, इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंट्रल्स, पॅकेजिंग आणि लेबलिंग. क्लिनिंग ऑफ कंटेनर्स अँड क्लोजर मध्ये काय होतं, कंटेनर्स आणि क्लोजर क्लीन केले जातात. रबर क्लोजर जे आहेत ते सोडियम पायरोफॉस्फेट हॉट वॉटर मध्ये अगोदर ते डिप केले जातात, त्याच्यानंतर रिमूव्ह करून वॉटर फॉर इंजेक्शननी क्लीन केले जातात. तसंच कंटेनर सुद्धा क्लीन केले जातात. फर्स्ट टॅप वॉटरनी, फर्स्ट डिटर्जंटनी क्लीन केले जातात, वॉश केले जातात, टॅप वॉटरनी क्लीन केले जातात, नंतर डिस्टिल्ड वॉटरनी क्लीन केले जातात आणि वॉटर फॉर इंजेक्शननी लास्टला क्लीन केले जातात. प्रिपरेशन ऑफ सोल्युशन मध्ये जे मेथड आहे, फॉर्म्युला बनवला त्याच्यानंतर त्याचं मिक्सिंग आणि ज्या मेथडनी बनवायचे ती मेथड यूज केली जाते सोल्युशनच्या प्रिपरेशन मध्ये. त्याच्यानंतर स्टरलायझेशन मध्ये त्याचं स्टरलायझेशन ते थर्मोलेबल आहे, मटेरियल मेडिकमेंट का थर्मोस्टेबल आहे त्याच्यानुसार ते डिपेंड असतं स्टरलायझेशन. फिलिंग आणि फिलिंग मध्ये काय केलं जातं, जे फिलिंग आहे फिल केलं जातं आणि त्याच्यानंतर सिलिंग केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये व्हायल्स, अँप्युल्स आणि ट्रान्सफ्युजन बॉटल्स आपण यूज करतो पॅरेंटलच्या फिलिंग साठी.
ओके, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन मध्ये स्टरलिटी टेस्ट, क्लॅरिटी टेस्ट, लिकेज आणि पॅरोजन टेस्ट परफॉर्म करायचे. पॅकेजिंग मध्ये ते प्रॉपरली लेबल आणि पॅक्ड आहे काही चेक करायचं. ट्रान्समिशन बॉटल्स, वायर्स किंवा अँप्यूल जे काय आहे ते. आणि लेबल्स वरती नेम ऑफ द प्रिपरेशन, क्वांटिटी, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर, बॅच नंबर, डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट ऑफ एक्सपायरी, स्टोरेज कंडिशन, रिटेल प्राइस आणि मॅन्युफॅक्चररचा ऍड्रेस, हे इन्फॉर्मेशन त्याच्यावरती असली पाहिजे. Then next point is production facilities and controls. The production area where the parental preparations are manufactured can be divided into the following 5 sections. Okay. आता प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स मध्ये काय बघायचं आपल्याला? प्रोडक्शन फॅसिलिटीज आणि कंट्रोल्स. त्याच्यामध्ये प्रोडक्शन एरिया वेअर द पॅरेंटल प्रिपरेशन आर मॅन्युफॅक्चर्ड कॅन बी. ओके, आपण काय बघतोय तर प्रोडक्शन एरिया की जिथं पॅरेंटलचं प्रिपरेशन होते आणि ते ओके त्याचे कोणकोणते सेक्शन आहेत किंवा ते कोणकोणत्या सेक्शन मध्ये डिवाइड होते प्रिपरेशन एरिया. तर तिथं प्रिपरेशन मध्ये बघा क्लीनअप एरिया असतो, प्रिपरेशन एरिया असतो, असेप्टिक एरिया, क्वारंटाईन एरिया आणि फिनिशिंग अँड पॅकेजिंग एरिया. या 5 एरियामध्ये हे जे पॅरेंटल प्रिपरेशन होत असतं सेक्शन आहेत त्याचे पॅरेंटल प्रिपरेशनचे. प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स मध्ये काय बघतो आपण? सेक्शन ऑफ दी parental preparation area, production area of parental preparation. The section cleanup area, preparation area, aseptic area, quarantine area, finishing and packaging area. First बघूया cleanup area. Okay, cleanup area. Cleanup area. Okay, it is not aseptic area. It is not aseptic area. Aseptic नसतो हा. All the parental products must be free from foreign particles and microorganisms. जे parental product आहेत, which must be free from foreign particles and microorganisms. Cleanup area should be withstand moisture, dust and detergent. त्याच्यामध्ये असतात cleanup area. This area should be kept clean so that contaminants may not be carried out into aseptic area. हा जो एरिया आहे तो क्लीन ठेवला जातो का? तर जे कंटामिनंट्स आहेत may not be carried out into aseptic area. Then preparation area. Okay, cleanup area नंतर preparation area. In this area, the ingredients of the parental preparation are mixed and preparation is made for filling operation. Okay, preparation area मध्ये काय केलं जातं? जे इन्ग्रेडियंट आहेत parental preparations मध्ये यूज केले ते मिक्स केले जातात and preparation is made for filling operation. फिलिंग साठी ते प्रिपरेशन एरिया मध्ये बनवलं जातं. It is not essentially aseptic area, but strict precautions are required to prevent any contamination from outside. हा सुद्धा aseptic area नाहीये, not essentially aseptic area, but strict precautions are required to prevent any contamination from outside. पण काही प्रिकॉशन्स घेतल्या जातात कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून. नेक्स्ट बघा, त्याला प्रिपरेशन. ओके, प्रोसेस फ्लो डायग्राम दिलाय त्यांनी. स्टोर रूम. ओके, स्टोर रूम मध्ये प्रिपरेशन एरिया, क्लीनअप एरिया. ओके, क्लीनअप एरिया मधून प्रिपरेशन एरिया, त्याच्यानंतर असेप्टिक एरिया, स्टरलायझेशन, क्वारंटाईन एरिया, पॅकेजिंग आणि फिनिशिंग आणि स्टोरेज आणि शिपिंग. अशा प्रकारे त्याचा प्रोसेस फ्लो डायग्राम दिले त्यांनी. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं पॅरेंटल प्रिपरेशन जिथे होतं त्यावेळेस. ओके, देन असेप्टिक एरिया. असेप्टिक एरिया aseptic area. फर्स्ट क्लीनअप एरिया, त्याच्यानंतर प्रिपरेशन एरिया बघितला आपण. क्लीनअप एरिया मध्ये काय होतं? हा aseptic एरिया नसतो, पण इथं इट इज फ्री, दिस प्लेस इज फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अँड क्लीनअप एरिया शुड बी विथस्टँड मॉइश्चर, डस्ट अँड डिटर्जंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. देन प्रिपरेशन एरिया, दिस एरिया. ओके, in this area the ingredient of the parental preparation are mixed and preparation is made for filling operation. Okay, त्याच्यामध्ये काय होतं? मिक्सिंग होतं आणि जे प्रिपरेशन आहे ते इथे बनवलं जातं प्रिपरेशन एरिया मध्ये. फिलिंग ऑपरेशन साठी तयार असं प्रिपरेशन इथे बनवलं जातं. आणि इसेन्शियली असेप्टिक एरिया नसतो हा. It is not essentially aseptic area, but strict precautions are required to prevent any contamination from outside. नेक्स्ट बघा, प्रोसेस फ्लो डायग्राम त्याची. त्याच्यानंतर असेप्टिक एरिया बघतो आपण. असेप्टिक एरिया
The parental preparations are filtered, filled into the final container and sealed in the aseptic area. Aseptic area मध्ये जे आपण प्रिपरेशन बनवले, प्रिपरेशन एरियामध्ये मिक्सिंग करून त्याचं सोल्युशन बनवलंय, तर हे सोल्युशन काय केलं जातं aseptic एरियामध्ये फिल्टर्ड केलं जातं आणि filled into the final containers and sealed in aseptic area. सील आणि फिल इथं aseptic area मध्ये होतं. The entry of personnel into aseptic area should be limited and through an airlock. हा जो aseptic area असतो तो airlock असतो आणि पर्सनलची जी एंट्री असते it should be limited. Then ceiling, wall and floor of the area should be sealed and painted. ह्याचं जे सिलिंग असतं, वॉल किंवा जो फ्लोअर असतो ह्या एरियाचा, aseptic एरियाचा, हा कसा असतोय, it should be limited, it should be sealed and painted. सील आणि पेंट केलेला असतो सिलिंग, वॉल आणि फ्लोअर aseptic एरिया मधले. The air in the aseptic area should be free from fibers, dust and microorganism. आणि जे aseptic area मधली एअर आहे ती कशी असते, should be free from fibers, dust and microorganism. Then the high efficiency particulate air filters म्हणजे HEPA filter used for air. आणि ज्या aseptic conditions मेंटेन करण्यासाठी किंवा एअर क्लीन करण्यासाठी हा HEPA फिल्टर यूज केला जातो. हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर, जी एअर आहे ती क्लीन करण्यासाठी किंवा एअर फिल्ट्रेशन साठी हा HEPA फिल्टर यूज केला जातो. देन UV लॅम्प्स आर फिटेड इन ऑर्डर टू मेंटेन स्टर्लिटी. त्याच्यानंतर UV लॅम्प्स यूज केले जातात. UV लॅम्प्स स्टर्लिटी मेंटेन करण्यासाठी. देन क्वारंटाईन एरिया, aseptic एरिया मध्ये काय होतं, जे सोल्युशन आपण प्रिपरेशन एरिया मध्ये बनवलंय मिक्सिंग करून इन्ग्रेडियंटचं, त्याचं फिलिंग आणि सिलिंग ह्या aseptic एरिया मध्ये होत असतं. आणि जो याच्यामध्ये पर्सनलची एंट्री सुद्धा लिमिटेड असते आणि हा एरिया एअर लॉक असतो. याचे जे सिलिंग, वॉल आणि फ्लोअर जे आहेत हे सील आणि पेंटेड असतात. aseptic area should free from fibers, dust and microorganism याच्यामध्ये नसतात. आणि एअर फिल्ट्रेशन साठी HEPA फिल्टर्स यूज केले जातात. हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर्स यूज केले जातात. अँड दी स्टर्लिटी मेंटेनन्स साठी UV लॅम्प्स यूज केले जातात. देन क्वारंटाईन एरिया, हा झाला aseptic एरिया. नेक्स्ट क्वारंटाईन एरिया, aseptic एरिया मध्ये काय होतं, फिलिंग आणि सिलिंग होतं, जे की प्रिपरेशन रूम मध्ये प्रिपरेशन बनवलं आपण सोल्युशन त्याचं, अगोदर त्याचं फिल्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर फिलिंग आणि सिलिंग, आणि त्याच्यामध्ये ह्या कंडिशन्स मेंटेन केल्या जातात. HEPA फिल्टर यूज केले जाते एअर फिल्ट्रेशन साठी आणि स्टर्लिटी मेंटेन साठी UV लॅम्प्स यूज केले जातात. नेक्स्ट बघा क्वारंटाईन एरिया. क्वारंटाईन एरिया, after filling, sealing and sterilization, the parental product are held up in the क्वारंटाईन एरिया. ओके, फिलिंग, सिलिंग आणि स्टरलायझेशन aseptic एरिया मध्ये झालं तर ते पॅरेंटल प्रोडक्ट काय केले जातात, कुठे ठेवले जातात, क्वारंटाईन एरिया मध्ये घेतले जातात. रॅन्डमली सॅम्पल्स वेर केप्ट फॉर इव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर हे जे प्रिपरेशन बनवले एका बॅच मधलं त्यातले रॅन्डम सॅम्पल कोणतंही एक असं घेतलं जातं इव्हॅल्युएशनला. द बॅच ऑफ प्रोडक्ट The batch or product pass the evaluation test are transferred to finishing or packaging area. आणि जी बॅच की जिचं रॅन्डम सॅम्पलिंग झालेलं आहे, इव्हॅल्युएशन झालेलं आहे, तर अशा बॅचचं जे प्रोडक्ट आहे त्या बॅचचे ते काय केले जातात, त्याची की इव्हॅल्युएशन टेस्ट झालेले आहेत, पास दी इव्हॅल्युएशन टेस्ट आर ट्रान्सफर दी फिनिशिंग अँड पॅकेजिंग एरिया. आणि हे जे प्रोडक्ट आहेत इव्हॅल्युएशन झालेले हे फिनिशिंग आणि पॅकेजिंग एरियाकडे ट्रान्सफर केले जातात क्वारंटाईन एरिया मधून. आणि फिनिशिंग आणि पॅकेजिंग एरिया मध्ये काय होतं बघा, तर पॅरेंटल प्रोडक्ट्स आर प्रॉपरली लेबल्ड अँड पॅक. फिनिशिंग पॅकेजिंग मध्ये काय होतं, जे पॅरेंटल प्रोडक्ट बनलेले आहेत ते लेबल्ड आणि पॅक केले जातात प्रॉपरली. ओके, प्रॉपरली पॅकिंग इज इसेन्शियल टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट फिजिकल डॅमेज. आणि ह्याचं प्रॉपरली पॅकेजिंग काय एसेन्शियल आहे, टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट फिजिकल डॅमेज. फिजिकल डॅमेज होऊ नये म्हणून त्याचं प्रॉपर पॅकेजिंग गरजेचं आहे. द लेबल कंटेनर शुड बी पॅक्ड इन कार्डबोर्ड और प्लास्टिक कंटेनर. जेव्हा आपण लेबलिंग करतो कंटेनर त्याच्यानंतर ते कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये ते पॅक करून टाकतो आपण. लेबल कंटेनर्स आर पॅक्ड इन कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक कंटेनर्स. अँपूल शुड पॅक्ड इन पार्शियन बॉक्सेस. ओके, आणि जे अँपूल्स हे पॅक केले जातात अँप्युल्स. अँप्युल्स आर पॅक्ड इन पार्टिशन बॉक्सेस किंवा
स्ट्रीप सुद्धा अँप्युल्सच्या बनवल्या जातात. अँप्युल्सच्या. ओके. प्रोडक्ट काय बघितलं आपण? प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड कंट्रोल्स. आणि याच्यामध्ये प्रोडक्शन एरिया बघितला, त्याचे सेक्शन, प्रोडक्शन एरियाचे सेक्शन, क्लीनअप एरिया, प्रिपरेशन एरिया, असेप्टिक एरिया, क्वारंटाईन एरिया आणि फिनिशिंग एरिया आपण त्याच्यामध्ये बघितला. क्लीनअप एरिया मध्ये काय होतं? हा असेप्टिक एरिया नसतो, पण इथं फॉरेन पार्टिकल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, डस्ट वगैरे प्रेझेंट असते. याच्यामध्ये मॉइस्ट डस्ट डिटर्जंट असतात क्लीनअप एरियामध्ये. प्रिपरेशन एरियामध्ये इन्ग्रेडियंट वे केले जातात आणि त्याचं जे सोल्युशन आहे ते बनवलं जातं. त्याच्यानंतर असेप्टिक एरियामध्ये जे प्रिपरेशन बनवलं ते फिल्टर करून फिल आणि सील केलं जातं. क्वारंटाईन एरियामध्ये काय केलं जातं? त्याचं इव्हॅल्युएशन, रँडमली सॅम्पल घेतले जातात त्या बॅच मधले आणि इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि फिनिशिंग आणि पॅकेजिंग एरियामध्ये फिनिशिंग, त्याचं लेबलिंग आणि पॅकेजिंग केलं जातं. प्रोसेस फ्लो डायग्राम बघा. स्टोर रूम, ओके, क्लीनअप एरिया, त्याच्यामधून प्रिपरेशन एरिया, इथं प्रिपरेशन किंवा जे सोल्युशन बनवलं जातं. त्याच्यानंतर असेप्टिक फिलिंग एरिया, असेप्टिक फिलिंग एरिया आणि स्टरलायझेशन हे दोन्ही कनेक्टेड असतात. त्याच्यामध्ये फिलिंग केलं जातं, स्टरलायझेशन केलं जातं. फर्स्ट प्रिपरेशन एरिया मधून डायरेक्ट त्याचं स्टरलायझेशन, असेप्टिक एरियामध्ये फिलिंग आणि सिलिंग केलं जातं. अगेन स्टरलायझेशन केलं जातं त्याचं. आणि त्याच्यानंतर क्वारंटाईन एरियामध्ये ते घेतलं जातं इव्हॅल्युएशन साठी. इव्हॅल्युएशन झाल्यानंतर डायरेक्ट ते पॅकेजिंग आणि फिनिशिंग साठी घेतलं जातं आणि स्टोर आणि त्याचं शिपिंग केलं जातं. ठीक आहे, समजलं? क्लीनअप एरिया, क्लीनअप एरियामध्ये डिटर्जंट वगैरे काही स्टरलाइज किंवा असेप्टिक एरिया नसतो. प्रिपरेशन एरिया सुद्धा असेप्टिक एरिया नसतो. पण इथे त्याचं मिक्सचर बनवलं जातं, मिक्सिंग केलं जातं, सोल्युशन बनवलं जातं. स्टरलायझेशन साठी ते घेतलं जातं सोल्युशन. असेप्टिक एरियामध्ये, असेप्टिक एरियामधून स्टरलायझेशन केलं जातं. त्याचं स्टरलायझेशन झाल्यानंतर क्वारंटाईन एरियामध्ये, स्टरलायझेशन झाल्यानंतर त्याचं फिलिंग आणि सिलिंग केलं जातं असेप्टिक एरियामध्ये. क्वारंटाईन एरियामध्ये घेतलं जातं कशासाठी? इव्हॅल्युएशन साठी. ओके. आणि त्याचं पॅकेजिंग आणि फिनिशिंग केलं जातं, म्हणजे लेबलिंग वगैरे, आणि स्टोरेज आणि शिपिंग साठी पाठवलं जातं. प्रोसेस फ्लो डायग्राम लक्षात ठेवा. क्लीनअप एरिया, प्रिपरेशन एरियामध्ये वेइंग आणि मिक्सिंग, स्टरलायझेशन केलं जातं. ओके. असेप्टिक एरियामध्ये फिलिंग, सिलिंग, देन अगेन स्टरलायझेशन. क्वारंटाईन एरियामध्ये इव्हॅल्युएशन, पॅकेजिंग, फिनिशिंग, लेबलिंग वगैरे केलं जातं, स्टोरेज आणि शिपिंग. ओके. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. समजलं का? बाळांनो, समजलं का? येस मॅम. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, मैडम 9, 8 प्रेजेंट 9, प्रेजेंट 10, मॅम तिला रेंज प्रॉब्लेम आहे. 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट मॅम. 13, 14, रेंज प्रॉब्लेम. 15, प्रेझेंट मॅम. 16, प्रेझेंट मॅम. 17, 18, प्रेझेंट मॅम. 19, 20, प्रेझेंट मॅम. 21, 22, प्रेझेंट मॅम. 23, प्रेझेंट मॅम. 24, 25, 26, 27, 28, प्रेझेंट मॅम. 29,
30, Present. 31, 32, Present, ma'am. 33, Present. 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 6, 37, Present. 38, 39, 40, 41, 42, 43, 44, Present, ma'am. Present, ma'am. 46, Present. 47, 48, Present. 49, 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, 52, absent, 53, Present. 54, Present. 55, Present, ma'am. हाँ 54. Present, ma'am. 55, 56, Present, ma'am. 57, 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present. 51, Present. 2, 63, 64, Present, ma'am. 65, Present. 66, 66, 67, Yes, ma'am. 68, Present, ma'am. 69, Yes, ma'am. 70, Present, ma'am. 71, Present, ma'am. 22, Present, ma'am. 73, 74, Present, ma'am. 31 present, ma'am. 31. 31. Okay. मॅम Absent रोल नंबर 8 प्रेझेंट आहे roll number नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेफ्ट झाला 8 मॅडम कोण roll number 808 ओके हा absent roll number बघा 2 3 4 5 6 7 13 17 19 21 24 25 27 29 36 38 40 41 42 43 49 52 55 57 66 73 and 74 absent 52 present, ma'am. 52 present अजून Ma'am, 74 present. 74 हो सॉरी 74 प्रेझेंट ठीक आहे उद्याच्या लेक्चरला आपण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड फॉर पॅरेंटल प्रिपरेशन आपण बघूयात ह्याच्या ज्या आहेत त्या स्लाइड शेअर करू देत का तुम्हाला स्टडीसाठी पॅरेंट्सच्या बिराजदार बोला प्रेझेंट दिली की झालं स्लाइड शेअर करायचे का स्लाइड याच्या बरं ठीक आहे राहिलेला पाठ आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात